हॅलो, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आपल्या सर्वांच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. येस, प्लीज व्हिडिओज ऑन करा. मी पण बाकीची कामं सोडून खास तुमच्यासाठी वेळ काढून इथे बसली आहे. सो तुमचं पण ते कर्तव्य आहे. जर काही नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही थोडासा वेळ काढायला पाहिजे. ओके, काहीतरी नवीन आणि छान तुम्हाला आज कळणार आहे. या वर्षाची दिवाळी खऱ्या अर्थाने प्रॉस्परस करण्याची ही वेळ आहे. सो प्लीज रिक्वेस्ट आहे की व्हिडिओज ऑन ठेवा. ओके, चलो. ॲक्च्युली आजचं सेशन हे मनी रेकीचा एक भाग आहे. याचा पार्ट 1 परवा आपला 4 ते 6 या वेळेत झाला. पण मला असं जाणवलं की म्हटलं चला छान आहे, दिवाळीबद्दलच माहिती आहे, प्रॉस्परिटी अबंडन्स वाढवायचं कसं, पैसे जास्ती आपल्याकडे अट्रॅक्ट करायचे कसे, असं सेशन आहे. आणि खूप जणांना आर्थिक अडचणी आहेत आणि भरभरून तुम्ही माझं कौतुक करत आहात, फीडबॅक शेअर करत आहात. तर मला पण एक उत्साह आला, एक प्रेरणा मिळाली की फक्त मनी रेकीच्याच लोकांना का, तर सगळ्यांनाच हे सेशन आपण आज देऊया. बघा, तुम्ही थोडंसं पुढे येऊन जस्ट ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं तर मला पण असं वाटलं नाही, हे सेशन सगळ्यांसाठी ओपन असलं पाहिजे, है ना. तर असं असतं, एनर्जी एक्सचेंज ॲक्च्युली याला म्हणतात. तुम्ही जर मनापासून सरेंडर होता, पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये येतात, लर्निंग ॲटिट्यूडमध्ये येतात, तर मग समोरून तुम्हाला भरभरून मिळतं. हे प्रत्येक ठिकाणी असतं, आपल्याच सेशनमध्ये असं नाही आहे. तुम्ही बाहेरही असं जर छान वागाल, प्रामाणिकपणे सरेंडर होऊन आणि मनात जर काही चांगली इच्छा असेल तर तुम्हाला कितीतरी पट ती मल्टिप्लाय होऊन नक्की मिळणार आहे. यस, वंदना, संगीता, सलोनी, शीतल, पल्लवी, स्वाती, रेणुका, रश्मी, अश्विनी, रेखा, व्हिडिओ ऑन करा. यस, ओके, चलो. तर परवाच्या सेशनला कोण कोण होतं, कोणी सांगू शकेल बाकीच्या मैत्रिणींना कसं वाटलं परवाचं सेशन, काय झालं, काय कळलं तुम्हाला एकंदरीत, अगदी शॉर्ट 1-2 वाक्यात, म्हणजे बाकीच्यांना लिंक लागेल आज काय सुरू आहे आपलं ते. एनीवन इंटरेस्टेड? परवा 4 ते 6चं सेशन कळलं काही, काय होतं, आठवतंय का की विसरले सगळेजण? मला वाटतं ईशा, सलोनी तुम्ही होतात है ना, रेणुका हो होते. तुम्ही होतात. आणि यामध्ये छान खूप माहिती नवीन नवीन मिळाली की घरामध्ये जी अशुद्धी असते, नकारात्मक ऊर्जा असते, ती कशी बाहेर आपण टाकली पाहिजे, त्यासाठी कोणते कोणते उपाय केले पाहिजे, याची उपयुक्त माहिती मला मिळाली. येस, व्हेरी गुड. तर आपण परवा जे सेशन बघितलं, जे काही झालं 2 तासाचं सेशन, तर यात आपण काय बघितलं, मी थोडक्यात यांना कल्पना देते म्हणजे त्यांची पुढची लिंक लागेल. की दिवाळी आत्ता आलेली आहे आणि आपली परंपरा, आपलं कर्तव्य म्हणून आपण काय करतो तर साफसफाई करतो, है ना. दॅट्स इट. एवढंच आपल्याला माहिती असतं की सण आले की आपल्याला घराची स्वच्छता करायची. पण त्याच्या मागचं रिझन आपण त्या दिवशी बघितलं आणि त्यामुळे एक वेगळाच आनंद आणि एक वेगळीच ऊर्जा आपल्यामध्ये संचारते की आपल्याला म्हणजे रिझन माहिती असतं. कुठलीही गोष्ट ज्या वेळेला आपण करतो, वागतो, ती खातो, काहीही असेल, ज्या गोष्टीच्या आपण कनेक्टमध्ये असतो आणि ती तशी का आहे याचं जर रिझन माहिती असलं तर आपल्याला नक्कीच रिझल्ट्स हे जास्त मिळतात. तर त्यांना सांगितलं होतं की काय काय करायचं आहे. तर डिक्लटरिंग सांगितलं होतं, म्हणजे घरातल्या काय काय वस्तू काढून टाकायच्या, कुठल्या कोपऱ्यातली कुठली वस्तू काढून टाकली तर त्यामुळे काय होतं की निगेटिव्हिटी निघून जाते, पॉझिटिव्हिटी येते आणि प्रत्येकाचं सायंटिफिक, लॉजिकल आणि स्पिरिच्युअल रिझन दिलेलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला पैसे हवे आहेत, पैसे म्हणजे लक्ष्मी, तर लक्ष्मीच्या ज्या 3 स्टेजेस आहेत तर त्या आपण बघितल्या होत्या. पहिली असते इन्कम, दुसरी असते काय असते अबंडन्स अँड देन वेल्थ, है ना. अबंडन्स म्हणजे समृद्धी आणि वेल्थ म्हणजे संपत्ती. तर याचं इन डिटेल आपण त्या दिवशी बघितलं होतं. त्याच्यानंतर पाहिलं होतं की क्लिन्झिंग कसं करतात घराचं ॲक्च्युली. हां, फक्तच दिवे लावायचे आणि त्यातही आपण ते आर्टिफिशियल दिवे आता घ्यायला लागलोय, पाण्यावर चालणारे काय, लाईट लागणारे काय, है ना.
तर दिवे काय, हे सगळं आपण बघितलं होतं. बार्गेनिंग कुठे करायचं, कुठे नाही करायचं, कारण हा पूर्ण मनी रेकीमधलाच एक सेशन आहे. त्यानंतर स्मजिंग काय असतं, प्रोटेक्शन स्वतःचं आणि घराचं, दिवाळीला जी दृष्ट लागते तिथून प्रोटेक्शन कसं करायचं ते आपण बघितलं होतं. देन डेली रिच्युअल्समध्ये आपण तर शिकलो की ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं. हां, तर हे आपलं मॉडर्न झालं. आपल्याला माहिती सूर्याला अर्ध्य देणं आहे, तुळशीला पाणी देणं आहे, पण आपण हे नाही करत किंवा आपली मुलं नाही करत, की मी पण कधीच केलेलं नाहीये. पण मला ज्या दिवशी सायंटिफिक रिझन कळलं त्या दिवशी मला ते आवडायला लागलं, की नाही तुळशीला पाणी देणं, नाही सूर्याला पाणी देणं, पण त्यांना जाऊन आवर्जून थँक्यू म्हणणं, ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं. नाही, हा पेड जो वर्कशॉप आहे मनी रेकीचा त्याचा हा एक भाग असल्यामुळे आजचं सेशन आणि परवाचं सेशन हे यूट्यूबला नाही मिळणार. हे फक्त मनी रेकीच्या फोल्डरमध्येच मिळेल आणि जी लोक लाईव्ह येतील त्यांनाच मिळेल. तर काही सेशन असे असतील पेड वर्कशॉपमधले की त्याचं रेकॉर्डिंग नसणार आहे, हे फक्त वर्कशॉपसाठीच असणार आहे. ओके, तर बाहेर जाताना आपण कुठली वस्तू आपल्यासोबत कॅरी केली पाहिजे, घराच्या बाहेर ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपण लावतो है ना, तर त्याचं महत्त्व काय आहे किंवा ते का लावलं जातं हे आपण बघितलं होतं. त्यानंतर डेली मनीसाठीचे काही अफर्मेशन आपल्याला द्यायचे आहे, स्पेशली ह्या दिवाळीच्या 4-5 दिवसात. ओके, अजून आपण बघितलं होतं की वॅलेट आपलं कसं असावं, कुठल्या कलरचं असावं. आपण काय करतो, बाहेरून आलो की मागच्या सेशनमध्ये सांगितलं होतं, म्हणजे आपल्या कॉमन सेशनमध्ये, की आपण काय करतो, मोबाईल घेतो महागडा, 4 व्हीलर घेतो महागडी, 4 दिवस कौतुक करतो आणि असं उडवतो, असं टाकतो. तसं वॅलेट पण बरेच जण काय करतात, घरात एंट्री केली की ते वॅलेट असं टाकतात. कपडे काढताना आपणही पर्स अशी टाकतो ती पटकन, है ना. तर पैसे म्हणजे ती एक एनर्जी आहे, मनी एनर्जी त्याला असं म्हटलं जातं. यात आपण डिटेलमध्ये राहू मनी काय असतो आणि श्री मनी काय असतो हे पण बघितलं होतं, है ना. तर मनी ही एनर्जी आहे, पैसा हा एनर्जी आहे. तर बऱ्याचदा आपल्या पर्समध्ये किंवा म्हणजे जेंट्स लोकांच्या पॅन्टच्या खिशामध्ये पैसे राहतात, तसंच ते धुण्यात जातात किंवा इकडून तिकडून आलो की कॉईन असतात कुठेतरी आपण घरामध्ये ठेवून देतो. तर ही अस्ताव्यस्त झालेली एनर्जी जी आहे, मनी एनर्जी, ही सुद्धा आपल्या लाईफमध्ये आर्थिक समृद्धी येण्यासाठी अडथळा ठरत असते. कारण तो जो कॉईन आहे तो जुना 5 पैशाचा जरी असेल तरी ते काय आहे, करन्सी आहे, है ना. तर ती तशा पद्धतीने तिची हेळसांड केली नाही गेली पाहिजे. जरी ती आता चलनात नसेल तर ती लक्ष्मी आहे. आपल्या लेखी तो 5 रुपयाचा कॉईन आहे, 1 रुपयाचा कॉईन आहे, पण त्याची जी व्हॅल्यू आहे ती मिलियन आणि ट्रिलियन आहे. तर ती एनर्जीच आहे शेवटी. ओके, तर हे जे आपण बघतो ना, हे थोडंसं याला स्पिरिच्युअल कनेक्ट आहे, टच आहे. याच्यानंतर जे सेशन असणार आहे ते पूर्णपणे सायकोलॉजिकल असणार आहे, सबकॉन्शियस माइंडशी रिलेटेड असणार आहे, सायन्स असणार आहे तिथे. आजचं जे सेशन आहे ते थोडंसं खास दिवाळीसाठीचं आहे, जे आपण सुरू केलं आहे मागच्या सेशनपासून, आणि इथे स्पिरिच्युअल टच आहे. ओके, तर आपण इथपर्यंत बघितलं होतं की वॅलेटबद्दल हे सगळं, हे आपण आता बऱ्याचदा बोललो, आज जास्त नाही बोलणार याच्यावर. तर इथून पुढे आपल्याला काय आहे की असं काय काय आपण या दिवाळीला खरेदी करू शकतात, घरामध्ये ते ठेवू शकतात. ओके, आपण साड्या तर खूप घेतो है ना, कपडे, साड्या, दागिने, मिठाई हे खूप घेतो, अशी आपण दिवाळी साजरी करतो. पण जरा या वेळेला ना वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करूया. आपण घराची साफसफाई करतो, पण अगेन पुन्हा तेच वाक्य येणार आहे, सगळ्यात आधी इथली साफसफाई करायची. इथून जे मनी ब्लॉकेजेस आहेत ते इथून काढायचे आहेत आपल्याला. तुम्ही घर कितीही स्वच्छ करा आणि इथे जर मनी ब्लॉकेजेस आहेत, वेगवेगळे मिथ म्हणजे भ्रम आहेत, तर मग पैसा आपण कधीच अट्रॅक्ट नाही करू शकत. म्हणजे याच्या फॉर्ममध्ये, पैशांच्या फॉर्ममध्ये जी मनी एनर्जी आहे तर ॲक्च्युली जो पैसा घरात येतो तो नाही येऊ शकत. तर आपल्याला आधी इथली साफसफाई करावी लागेल. आता पैसा म्हणजे काय, लक्ष्मी. पुन्हा आपण काय करतो माहिती का, आता बऱ्याच इथं सगळ्या मैत्रिणीच दिसत आहेत, ताईच दिसत आहेत, दादा कमी आहेत, एकच दिसले आत्तापर्यंत है ना. तर तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी नवीन साडी नाही घेतली, नाही घातली तरी चालेल.
त्या लक्ष्मीचा फोटो तिथे मांडून पूजा नाही केली तरी चालेल, पण तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला जेवढ्या लेडीज आहेत, आई असेल, सासू असेल, बहीण असेल, जाव असेल, नणंद भाऊजाई असेल, घरात कामवाली बाई असेल, कचरा उचलणारी बाई असेल, रस्ता झाडणारी बाई असेल, कुठेही पूजा साहित्य घ्यायला गेलात ते विकणारी बाई असेल, त्या प्रत्येकीचा मनापासून रिस्पेक्ट केला पाहिजे. म्हणजे जाऊन काही मी तुम्हाला त्यांच्याशी बोला नाही म्हणत आहे, वेळ काढून, ओके. पण ज्या वेळेला त्या तुमच्या समोर येतात ना, त्यावेळेला तुमच्या मनात अशी तुच्छतेची जरा सुद्धा भावना नको. नाहीतर काय होतं, तिची साडी भारी आहे, एक लुक देतो आपण. मी किती शोधून शोधून घेतली पण तिला छान मिळाली, माझी काही बरी नाहीये. ही भावना सुद्धा तुम्हाला पैसे तुमच्याकडे जे येणार आहे ना तिथे अडथळा आणते. खूप डीप लेवलला आहे. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला हे कळेल ना, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला या गोष्टीची प्रॅक्टिस कराल की तुम्ही रेकीची दीक्षा काय करते, तुमच्या सोल लेवलवर काम करते. ज्या वेळेला तुम्ही आत्मापासून सोलपासून खुश होतात ना, तर तुम्हाला कळेल की कसे पैसे पटापट यायला लागतात. तर कुणीही स्त्री असेल आपल्या घरातली, आणि हे फक्त दिवाळीत करायचं आहे का लक्ष्मीपूजनला? नाही तर तुम्ही म्हणाल ना आपलं दिवाळीचं सेशन होतं तिथे सांगितलं होतं, नाही, आयुष्यभर ही गोष्ट लक्षात ठेवायची. मला मान्य आहे खूप अशा लेडीज आपल्या आजूबाजूला आहेत ज्यांच्यामुळे आपलं नुकसान झालंय, त्यांचं आणि आपलं नाही पटत आहे. इट्स ओके, आतापर्यंत ठीक होतं. आता तुमची लेवल वाढली ना. आज सकाळी एक फोन आला, म्हणजे दुपारी, म्हणे ताई तुम्ही सांगितलं असं करायचं तसं करायचं, दीक्षा घ्यायची, हे असतं ते असतं, रेकीचे हे नियम, रेकीचे ते नियम, खूप सांगितलं म्हणे तुम्ही, दीक्षा पण घेतली म्हणे तुम्ही सांगितलं म्हणून, पण कधी नव्हे ती बाई आज माझ्याशी भांडली आणि खूप भांडली कामावर, कंपनीमधली. आता मी किती पेशन्स ठेवावे म्हणे. मी बराच वेळ काही बोलली नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते फिलिंग होतं, मौन होतं, स्वतःहून फार बोलावं वाटत नव्हतं, पण तिचं आपलं खूपच सुरू झालं म्हणे. मग आता मी काय करायचं? तर कदाचित एक दोन वाक्य ती विसरली होती, जिचा मला फोन होता, ज्या मैत्रिणीचा, ज्या ताईचा, की मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या वेळेला तुम्ही या जर्नीमध्ये येतात, एंटर करतात, दीक्षा घेतात, पुढचे सेशन करतात, त्यावेळेला तुमची परीक्षा घेतली जाते की तुम्ही किती खरे उतरतायत, तुम्ही किती तयार आहात. तर तुम्हाला अडथळे येणार आहेत. रेकीची दीक्षा घेतली याचा अर्थ तुम्ही आता एकदम फ्री बर्ड एंजल झाले असं नाहीये. तुमची पावली परीक्षा घेतली जाणार आहे. तिला व्यवस्थित सविस्तर समजावून सांगितलं, तिला फारच खुश झाली. म्हणे असं असतं? म्हटलं हो असं असतं. ओके. तर ती रेकी शक्ती आता महिनाभर तुमची परीक्षा घेईल की सेकंड लेवलची दीक्षा हिला मिळू द्यायची की नाही. ओके. तर तुमच्याशी कोणी किती भांडू दे, हे पा, आपण आता काय ठरवलंय, स्वतःची लेवल वाढवायची है ना. तर स्वतःची लेवल वाढवायचीच आहे. कुणाच्या त्यांच्या नादी लागून काही होणार आहे का? आपल्याला भूक पडणार आहेत का त्यांनी आपल्याला काही बोलल्यानंतर? नाही पडणार. हे झाला जुना थॉट. आता नवीन थॉट घ्या. त्यांच्या नादी लागल्यानंतर भूक पडणार आहे. आपलं बीपी वाढतं, आपलं शुगर वाढतं, आपलं डोकं दुखतं, आपल्याला कसं तरी होतं, चक्कर येतात, मग दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घ्यायला लागतात, गोळ्या घ्यायला लागतात. इंजेक्शन टोचलं म्हणजे भूक पडलं ना. ओके. तर अशी गंमत आहे. जर आपण ठरवलंय ना आपली लेवल आपल्याला आता वाढवायची, तर वाढवायची, नाही लागायचं त्यांच्या नादी. काय होतं, आपण जर त्यांना एंटरटेन केलं, आपण जर त्यांना आन्सर दिला ना, मग त्यांना अजून उत्साह येतो आपल्याला डिवचायला. आणि हे कुठं सुरू आहे? हे सगळं हायर लेवलला सुरू आहे. तिथून आपली परीक्षा घेतली जाते. एक्झामिनर वरती बसलेला आहे. रेकी शक्तीच्या रूपात असेल, बाप्पा असेल, स्वामी असेल, देवी माता असेल, है ना. सो असं होणार आहे. तर या दिवाळीपासून हा संकल्प करूया, फक्त आपलीच नणंद भाऊजाई, आई, सासू, अजून काय, मैत्रीण, कामवाली, बहीण, या सोडून जेवढ्याही स्त्रिया आहेत, मुली आहेत, तर त्यांच्याकडे भले तुम्ही जाऊन त्यांच्याशी गप्पा मारू नका, भले तुम्ही त्यांना स्माईल देऊ नका, पण मनामध्ये जो थॉट येतो ना की ती अशी, बस त्या दिवशी समजायचं आज एक अडचण येणार आपल्या लाईफमध्ये. एक येणारा पैसा किंवा एक येणारा फायनल होणारा डील, इथे काहीतरी
ऐन वेळेवर ते गणणार. होतं असं, शेवटच्या क्षणाला ते डील होता होता राहून जातं. कारण आपण लक्ष्मी फक्त त्या नोटेमध्ये बघतोय, पण तिचं खरं स्वरूप काय आहे, चराचरात आहे. काल अजून एक गंमत, अजून एकीने माझ्याशी काल डोकं लावलं. आपली मैत्रीण म्हटली, मी मेडिटेशन वगैरे खूप करते, तर तू जे बोलते म्हणे सुरुवातीला ते खूप चुकीचं आहे म्हणे. म्हटलं काय ग बाई, काय झालं? म्हणे तू म्हणते की तुमच्यातला परमपिता परमेश्वराला माझा नमस्कार, तर हे चुकीचं आहे म्हणे. परमपिता वेगळा आहे, परमेश्वर वेगळा आहे आणि आपण वेगळे आहोत, आपली ती लेवल नाहीये म्हणे. मग तिने मला खूप भाषण दिलं, आपलीच मैत्रीण आहे. आणि मग ज्या वेळेला मी तिला सांगितलं, म्हटलं झालं का तुझं, आता मी बोलू का? तर आपण हे वाक्य ऐकलं आहे लहानपणापासून की कणाकणात परमेश्वर आहे, लहान मुलात देव आहे, चराचरात प्राण आहे, जीव आहे, सृष्टी आहे, परमेश्वर आहे. हे सगळ्यांनी ऐकलंय, मी नवीन सांगायची गरज आहे का? पण आपण फक्त ऐकलंय, इकडून ऐकलंय आणि इकडून सोडून दिलंय, बरोबर? तर ते आत्मसात करण्याची आपली आजपर्यंत लेवल नव्हती. म्हणजे मी काही तुम्हाला बोलते असं नाहीये, मी माझं सुद्धा सांगते. तर मी सुद्धा हे मानत नव्हती, पण ज्या वेळेला या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये मी कनेक्ट झाली, तर मग शेवटी मी तिला सांगितलं आता मी बोलू का? आणि मी तिला म्हटलं, मी काय बोलते की तुमच्यातला जो परमपिता परमेश्वर आहे त्याला माझं नमन. तुम्हाला म्हणते का मी की स्वतःला परमपिता परमेश्वर म्हणून नाचवा, दिवसभर फिरा? मला तुमच्यात तो दिसतोय, येतंय का लक्षात? म्हणजे मी कुठेतरी माझी लेवल वाढवलेली आहे. तर ती एका वेगळ्या म्हणजे असतात ना संस्था, जसं स्वामी समर्थ एक आहेत, गजानन महाराज एक आहेत, अजून अशा संस्था आहेत आपल्याकडे. तर ती एका संस्थेचं करते ती मेडिटेशन. तर त्यांच्यामध्ये त्यांना काय सांगितलं गेलंय की आपण त्या लेवलला कधीच जाऊ शकत नाही. पूर्णपणे चुकीचं आहे हे. कारण जी रेकीची थर्ड लेवल आहे, आता तुम्ही येणार आहात थर्ड लेवलला, तर रेकीच्या थर्ड लेवलमध्ये जे अफर्मेशन आहे किंवा जे दीक्षा आहे किंवा जे तत्व किंवा कर्तव्य आहे, तिथे हे सांगितलं गेलंय की तुम्ही स्वतः परमपिता परमेश्वर आहे, रचनाकार आहे, क्रिएटर आहे. आता माझी थर्ड लेवल कधीची झाली, मग मी त्या फ्लोमध्ये आली आहे ना. तर हे होतं आपल्या मनामध्ये असे जे विचार असतात ना, आपण दुसऱ्याला कमी लेखणं, तर याच्यामुळे आपल्या लाईफमध्ये हे ऑब्स्टॅकल क्रिएट होतात. ओके, बरं, फक्त मग जी स्त्री आहे तिलाच रिस्पेक्ट द्यायचं आहे आणि जे पुरुष आहेत, दादा आहेत, त्यांना सोडून द्यायचं वाऱ्यावर, त्यांच्यावर खोटे आरोप, अत्याचार, आळ असं करायचं का? तर अजिबात नाही. जर तुम्ही, मी लक्ष्मी स्वरूप आहात तर ते नारायण स्वरूप आहेत, बरोबर? विष्णू ते आहेत. तर कुणालाही उगाच डिवचायचं नाहीये, काही करायचं नाहीये. अशा पद्धतीने आपले जे थॉट्स आहेत, जे भ्रम आहेत, जे मिथ आहे, ते साफ करायचे. ती खऱ्या अर्थाने दिवाळी होईल आणि खऱ्या अर्थाने नोटेच्या स्वरूपात ती एनर्जी आपल्याकडे यायला सुरुवात होईल. अगदी हळूहळू, सावकाश. कसं होईल? एकदम उडी मारली तर मग धपकन खाली पडतो. सो स्टेडी, स्लोली स्लोली एक एक स्टेप्स समजूया, एक एक नवीन आचार विचार आचरणात आणूया एक एक दिवस आणि तसं पुढे जाऊया, है ना. तर दिवाळी म्हटली की पहिलं आपल्याला लक्ष्मीपूजन एवढंच आठवतं, बरोबर आहे? पण लक्ष्मीपूजन हा, जसं तुम्हाला सांगितलं, महालक्ष्मीचा बर्थडे आहे, कारण ती समुद्र मंथनातून बाहेर आलेली आहे. तसं त्याच्या आधी दिवाळीची सुरुवात होते, कराष्टमीपासून आपण म्हणतो, है ना. तर आपल्याला काय काय करायचं आहे, काय करू शकतो आपण, आधी ते बघूया दिवाळीचं, आणि मग नंतर काय घ्यायचं किंवा काय ते तुम्हाला सांगते. तर लक्ष्मीच्या आधी काय येतं? लक्ष्मीपूजनाच्या आधी एकादशी, है ना. या एकादशीला काय करायचं? आता एकादशी आहे, धनतेरस आहे, वसुबारस आहे, लक्ष्मीपूजन आहे, पाडवा आहे, भाऊबीज आहे, हे सगळं आहे. आणि परंपरेनुसार आपण ज्या पद्धतीने पूजा करतो, पाठ करतो किंवा जे काही करतो, रांगोळी काढणं, ते सगळं आपण तसं करणार आहोत. ओके, पण त्याच्याशिवाय दुसरं काय करायचं आहे? तर जी एकादशी आहे त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय याचं जास्तीत जास्त चॅन्टिंग करायचं आहे. तुम्ही ते चालता बोलता मनातल्या मनात दिवसभर चॅन्ट करू शकतात.
किंवा देवासमोर बसून एक माळ जप करू शकतात शांतपणे. ओम नमो भगवते वासुदेवाय एवढ्या शांततेत. ते जे मंत्र उच्चार तुम्ही करणार ना, त्यामुळे काय होईल माहिती आहे? कोण सांगू शकतं? काय सांगितलं होतं 7 चक्र एक्सप्लेन करताना? 7 चक्रापैकी जे मधलं चक्र आहे वरून चौथं, तिथे हार्ट म्हणजे अनाहत म्हणजे हृदय चक्र आहे आणि तिथे भगवान श्री विष्णूंचा वास आहे. ज्या वेळेला या मंत्राचा आपण उच्चार करू त्यावेळी आपल्या मनामध्ये ती भावना उत्पन्न होईल. आपण प्रत्येकावर अनकंडिशनल लव करायला लागू. आपल्या मनात डोक्यात जे विचार आहे, कुठले निगेटिव्ह थॉट्स त्या व्यक्तीबद्दल, ते निघायला लागतील. गंमत आहे, सायन्स समजून मग अध्यात्माकडे जा तर खूप मजा येईल. परंपरा म्हणून जर करत असाल ना, मग ते बसल्या बसल्या जांभई येते, बोर होतं, ते मग काहीतरी इतका वेळ पाय बसू देत नाही, है ना. पण ज्या वेळेला आपल्याला त्याच्या मागचं लॉजिक किंवा सायन्स माहिती असेल ना, तर आपल्याला रिझल्ट्स पण अजून चांगले येतील. तर एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय याचं चॅन्टिंग तुम्ही ऑटो करू शकतात दिवसभर, मनातल्या मनात जसं आठवेल तसं कामं करता करता, किंवा एक माळ बसून करा. अजून काय करू शकतात, तर आपल्या देवघरात जी पण भगवान विष्णूंची मूर्ती आहे किंवा श्रीकृष्णाची मूर्ती आहे किंवा बालाजीची मूर्ती आहे, हे सगळं नारायण स्वरूप आहे. आता लक्ष्मी प्रसन्न करायची म्हणजे आधी श्री विष्णूंना प्रसन्न करावंच लागेल, है ना. तर ती ॲटोमॅटिक प्रसन्न होते. तर त्यांना ताम्हणात घ्यायचं आणि त्यांच्यावर जलाभिषेक करायचा तुळशी पत्राच्या पाण्याने, हा मंत्र म्हणून. किती करायचा, किती वेळ करायचा, तुम्हाला रिलॅक्स म्हणजे वाटेल तेवढं. असं नाही की इतक्याच वेळ करायचा मगच हा देव मला पावेल, असं काही नाही. तुम्हाला ओके वाटतंय, मनापासून करावं वाटतंय तेवढा वेळ करायचा. 7 वेळा म्हणा, 11 वेळा म्हणा, 21 वेळा म्हणा, है ना. आणि ते पाणी काय करायचंय, तीर्थ म्हणून प्यायचंय. त्या पाण्याची चव बघा, तुमचं रोजचं फिल्टरचं पाणी बघा, माठातलं पाणी बघा, आणि हे पाणी घरात सगळ्यांनी प्या आणि याची चव बघा. बघा कसा ऑरा एन्हान्स होतो आणि कसे व्हायब्रेशन पॉझिटिव्ह व्हायला लागतील. कारण काम कुठे केलं जाईल, हृदय चक्रावर. म्हणजे जर रक्ताभिसरणमध्ये काही प्रॉब्लेम असेल, नो, रेकॉर्डिंग नाही मिळणार आहे. फक्त मनी रेकीला जे आहेत त्यांनाच रेकॉर्डिंग मिळणार आहे, बाकीच्यांनी लाईव्ह सेशनला बसायचं आहे. तर हृदय चक्राशी संबंधित काय काय असतं जे आपण 7 चक्राच्या क्लासमध्ये बघितलं, ते सगळे फिजिकल आणि मेंटल आणि इमोशनल ब्लॉकेजेस तुमचे हील व्हायला लागतील. ओके. थँक्यू संगीताताई. यस. तर हे पाणी आपल्याला प्यायचंय. त्याच्यानंतर एकादशीच्या नंतर काय येते, वसुबारस, है ना. म्हणजे आपण काय करतो, गाय घोड्याची पूजा करतो. का करतो माहिती आहे? ओके, मी सांगते. तर वसुबारस म्हणजे जी कामधेनू आहे तिची आपण पूजा करतो. ही कामधेनू कुठून आलेली आहे, तर ज्या वेळेला अमृत मंथन, समुद्र मंथन झालं तिथून आलेली आहे, बरोबर. कामधेनू कशी आहे, तिचा जो चेहरा आहे तो स्त्री म्हणजे आपला बाईचा आहे, आणि जी बॉडी आहे, शरीर, ते कुणाचं आहे, गाईचं आहे. आपण सरळ सरळ आपल्याला जी बाहेर गाय दिसते तिचीच रांगोळीचं ते येतं, तिचीच पूजा करतो आणि तिच्या वासराची, किंवा आपल्याकडे गाय असते तिची करतो. पण खरी ह्या कामधेनूची पूजा त्या दिवशी केली जाते. आपली जी परंपरा आहे बऱ्याच ठिकाणी आता ते गवारीच्या शेंगांची भाजी आणि भाकरी तो नैवेद्य करतात, गाईला औक्षण करतात आणि तो नैवेद्य देतात, बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी. किंवा तुमच्या भागात जी प्रथा असेल, वर्षानुवर्ष तुम्ही करत असाल, ते तर तुम्हाला करायचंच आहे. पण या कोर्समध्ये मी तुम्हाला एक PDF आज देणार आहे. तर कामधेनूचा तिथे फोटो आहे आणि दिवाळीचं जेवढं मी आज सांगणार आहे ते देणार आहे. ते तुम्हाला एक एक फोटो प्रिंट करून लॅमिनेट करायचं आहे. आणि काय करायचं आहे, तर ही कामधेनू म्हणजे काय आहे, गाय आहे, बरोबर. आता सण सुरू झाले आहेत. सण सुरू झाले की आपल्याला काय लागतं, दिवा लावण्यासाठी गाईचं तूप लागतं, नैवेद्याला दही लागतं, नैवेद्याला खीर लागते म्हणजे दूध लागतं.
सगळी पूजा करण्याच्या आधी काय लागतं आपल्याला? गोमूत्र लागतं. आता ठीक आहे, आपल्या सगळ्यांचे फ्लॅट आहे, पण आधी आपल्याला अंगण सारवायला लागत होतं, बरोबर आहे? तर हे सगळं कुठून मिळतं? होम हवन करायचे आहे तर गौरी लागते. सगळं कुठून येत आहे? त्या गोमातेपासून येत आहे. तिच्याकडून जे जे येत आहे तिथूनच आपल्या पूजेला सुरुवात होते, बरोबर? मग ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं जातं. वसुबारसची जी पूजा आहे, छान नटून थटून आपण जातो आणि त्या गाईला ते भाजी भाकरीचा नैवेद्य देतो, तिचं औक्षण करतो. तर यासाठी ग्रॅटिट्यूड आपण करतो की इथून पुढे जो काही आमचा सण समारंभ सुरू होतोय, व्रतवैकल्य सुरू होत आहेत, तर तू जे आम्हाला सगळं देणार आहेस त्यासाठी आधीच धन्यवाद. म्हणजे ती विना अट अनकंडिशनल लव करून आपल्याला खूप काही देते. येते लक्षात? आहे मजेशीर? म्हणून आपल्याला वसुबारस करायची. तर मी तुम्हाला एक फोटो देणार आहे कामधेनूचा, तर तो तुम्हाला काय करायचं, लॅमिनेट करा, समोर ठेवा पाटावर. त्याच्यानंतर एक विश शीट तयार करायची. विश शीट बहुतेक तुम्ही नवीन लोकांना माहिती नसेल, मी तुम्हाला सांगते. हे बघा इथे इथे. विश शीट म्हणजे असा संपूर्ण कोरा कागद घ्यायचा आपल्याला. त्याच्यावर पुन्हा आर्थिक इच्छा आहे तर गोल्डन पेन, आरोग्य संबंधी आहे तर हिरवा पेन, आणि नातेसंबंध आहेत तर पिंक किंवा लाल पेन. अशा पेनाने तुमची इच्छा लिहा. कशी? ती पूर्ण झालेली आहे. मी ही 4 व्हीलर या तारखेला घेतलेली आहे, मी हा BHK ह्या तारखेला घेतलेला आहे, तो मला मिळालेला आहे, आणि म्हणून परमेश्वराचे रेकीचे आभार. या पद्धतीने ते सगळं आपल्याला मिळालेलं आहे हा भाव ठेवून ती विश शीट लिहायची. आणि अतिशय प्रेमाने कुठलाही देवाचा किंवा स्वामींचा फोटो आपण किती त्याला रिस्पेक्ट देतो, किती जपतो त्याला, त्या पद्धतीने ही विश शीट आहे ती वरून खाली अशी फोल्ड करायची एकदाच फक्त. ओके. मग ही उजव्या हाताने अशी टर्न करायची आणि मग पुन्हा वरून खाली फोल्ड करायची. एवढीच. ही विश शीट केली की काय करायचं, समोर कामधेनूचा फोटो असणार आहे. ही विश शीट ठेवायची आणि त्याच्यावर तुपाचं निरांजन ठेवायचं, गाईच्या तुपाचं. ओके. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी. आणि जी इच्छा आहे त्या संबंधीचे तुम्ही अफर्मेशन्स लिहू शकतात. म्हणजे आर्थिक इच्छा आहे तर आय एम मनी मॅग्नेट असं लिहू शकतात. वेल्थ मॅग्नेट, मनी म्हणजे काय की खर्च करायला रोजचा पैसा हवा, आणि वेल्थ म्हणजे काय, संपत्ती, म्हणजे सगळा खर्च जाऊन शिल्लक असायला हवी म्हणजे वेल्थ. ओके. तर विश शीटवर इच्छा लिहा, त्या संबंधित अफर्मेशन लिहा, आणि त्या वसुबारसच्या दिवशी त्या कामधेनूच्या समोर ती विश शीट आणि त्याच्यावर तुपाचं निरांजन अशा पद्धतीने आपल्याला करायचंय. काम म्हणजे काय, कामना, कामधेनू म्हणजे काय, कामना पूर्ण करणार. कुठे लिहायच्यात मॅडम? त्याच्यावरच लिहा ना, विश शीटवरच. विश झाली ना लिहून की खाली लिहा आय एम मनी मॅग्नेट, आय एम हेल्थ मॅग्नेट असं. आणि आपण एका वेळेला 2 किंवा 3 विश लिहू शकतो का? अच्छा, चालेल. ऐका ना मॅडम, जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये मुलांना यश मिळावं म्हणून हवं असेल तर पण लिहिता येईल का? कुठलीही विश चांगली, पॉझिटिव्ह, स्वतःच्या ग्रोथची, फॅमिलीच्या ग्रोथची, है ना, कुठलीही चांगली तुमची पॉझिटिव्ह विश तुम्ही लिहू शकतात. आता तुम्हाला हे पण सांगते, जर तुमचे ना कुणाकडे तरी पैसे अडकले किंवा कुणीतरी, तुम्ही चांगलं बोल, आता मी रोज काय सांगते, आपण चांगलं राहायचं, है ना. मग आपल्याला असा विचार येतो की मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते आहे आणि मी समोरच्याला रिस्पेक्ट देते आहे, सगळं मागचं विसरते आहे आणि त्यांच्याशी बोलायला जाते, पण समोरचा व्यक्ती आकडू असतो, त्याला रेकी नाही माहिती ना, त्याला पॉझिटिव्हिटी नाही माहिती, एनर्जी नाही माहिती. मग ती व्यक्ती नाही आपल्याशी नीट बोलत वागत, तर काय करायचं, जस्ट लेट गो करायचं. तिथे अडकायचं नाही की मी गेली पण त्याने माझा पुन्हा डिसरिस्पेक्ट केला किंवा अपमान केला. तर मग तुम्ही विश काय लिहू शकतात, XYZ जी पण व्यक्ती आहे, जे पण तुमचं रिलेशन आहे, तर ह्या व्यक्तीचे 7ही चक्र बॅलन्स आहे, त्याला त्याच्या आयुष्यात संपूर्ण सुख, परम आनंद, ऐश्वर संपन्न, आरोग्य संपन्न, दीर्घायुष्य मिळालेलं आहे, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये सत्सत विवेक बुद्धी प्राप्त झालेली आहे, त्याला सद्विचार प्राप्त झालेले आहेत. अशा पद्धतीने त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, ते ॲटोमॅटिक स्वतःहून तुमच्याशी बोलायला येतील. आणि एवढं सगळं लिहून काय सांगितलंय तिथे लिहायला, आय एम सॉरी, आय थँक यू,
एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू, असं म्हणून तुम्ही त्याच्या नावाने विश शीट लिहून द्या. तर असं घडेल की ती व्यक्ती समोरून तुम्हाला भेटायला येईल, फोन करेल. ओके, कुठलीही विश तुम्ही लिहू शकतात. यस. आता घरामध्ये नेहमी आपल्या, हे तर तुम्हाला माहिती असेल मिठाचं, पण मीठ, साखर, 5 ते 7 किलो तांदूळ आणि गाईचं तूप हे असलंच पाहिजे. हे संपायलाच नको. गाईचं तूप, मीठ, साखर आणि तांदूळ. तांदूळ 5 ते 7 किलो क्वांटिटी पाहिजे, हे संपायलाच नको. ओके, तर हे काय आहे, तर हे प्रॉस्परिटी, अबंडन्स, मनी अट्रॅक्ट करतात ह्या वस्तू घरामध्ये जर असल्या तर. गाईच्या तुपाचा दिवा दिवसातून एकदा लावा, एकदा तिळाच्या तेलाचा लावा. आता ही तर गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे. पण पंचगव्याचा धूप किंवा पंचगव्याचा धूप जरी नसेल तरी गाईची जी गौरी असते त्याचा धूप करायचा, त्याच्यावर तूप टाकून, भीमसेन कापूर टाकून त्याचा धूप हा कंपल्सरी घरामध्ये डेली एकदा झालाच पाहिजे. ओके मॅम, गौरीचं काय, गौरीला काय करायचं म्हणालात तुम्ही? गाईच्या शेणाची गौरी पूजा साहित्याच्या दुकानात मिळते है ना, तर ती गौरी घ्यायची आणि तो जो धूपचा स्टँड असतो छोटासा तो घ्यायचा, ती गौरी ठेवायची, त्याच्यावर गाईचं तूप टाकायचं, त्याच्यावर भीमसेन कापराची एक छोटीशी वडी किंवा पूड टाकायची थोडीशी आणि एखादी लवंग टाकायची आणि त्याचा धूप हा रोज घरामध्ये झाला पाहिजे. नसेल एवढं होत तर पंचगव्याचे धूप कप येतात, त्याच्याने प्रॉस्परिटी येते, निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. जो तो धूर होतो ना, अगरबत्तीने काही होत नाही. परवाच्या सेशनमध्ये पण सांगितलं, आपल्या प्रत्येक अध्यात्माच्या पुस्तकात काय आहे, धूप दीप ओवाळे असं वाक्य असतं. तर तो जो धूर असतो ना, म्हणजे आम्ही प्रयोग केलाय म्हणून एवढं जोर देऊन सांगते, मला ते काही पटलं नव्हतं काय असतं, पण जसं जसं मी पुढे आली ना तर ॲक्च्युली मी एनर्जी सगळ्या चेक केल्या. धूप लावण्याच्या आधीची एनर्जी, त्याच्यानंतरची एनर्जी, अगरबत्तीच्या आधीची एनर्जी, अगरबत्ती नंतरची, आणि किती प्रमाणात ती निगेटिव्हिटी क्लीन होते. मला ते व्यसन लागल्यासारखं झालं होतं. जेव्हा मी या फील्डमध्ये आली ना तर मी प्रत्येक वेळेला एनर्जी चेक करायची. म्हणजे तो एक अनुभव खूप वेगळा असतो की ज्या वेळेला आपल्याला लॉजिक माहिती नसतं, सायन्स माहिती नसतं आणि आपण ब्लाइंडली परंपरा म्हणून करतो तर त्याचा काही रिझल्ट येत नाही. ते मला फार असं यॉनिंग, जांभई येणं, बोर होणं, कंटाळा होणं असं होतं, ते काही पटत नव्हतं. याची एक स्टोरी पण तुम्हाला मागच्या वेळेला ती फिशची सांगितली होती की काय असतं परंपरा म्हणजे, है ना. तर मी ज्या वेळेला हे चेक केलं ना तर मला म्हणजे घरात आता इतकं पॉझिटिव्ह आणि हलकं फुलकं वातावरण असतं. तर छान आहे. तर तो रिच्युअल तुम्ही डेली बेसिसवर करा. त्याच्यानंतर आता पटकन आठवलं म्हणून सांगते की संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये ना घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन बेल वाजवायची. आता बेल त्याच्यात प्रकार आहेत वेगळे, मग त्या प्रकारानुसार त्याची एनर्जी पण वाढत जाते, वेगवेगळी एनहान्स होता ओरा घराचा. जसा आपला ओरा आहे तसा घराला पण ओरा आहे. जसं आपल्याला निगेटिव्हिटी टच होते तशी घराला पण होते, नजर लागते. तर आपल्या देवघरात जी घंटी असते ना बेल, तर ती 6 ते 9 मध्ये ज्यावेळेला आपण दिवाबत्ती करतो, दिवाबत्ती करून झाली ना आपली की प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन ती बेल वाजवायची. तर याला साऊंड हिलिंग किंवा साऊंड थेरपी असं म्हणतात. तर तो पण एक खूप छान रिच्युअल आहे. खूप छान घरामध्ये व्हायब्रेशन तयार होतात त्याच्याने. ओके, आता धनतेरस म्हणजे काय, एकादशी झाली, बारस झाली, वसुबारस. आता धनतेरसला काय करतो आपण, परंपरेनुसार, प्रथेनुसार गूळ आणि धण्याचा नैवेद्य ठेवतो. तर धने काय करतात, आपल्या बॉडीमध्ये कूलनेस आणतात. यस. तर कूल म्हणजे काय की जर काही चिडचिड असेल, राग असेल, है ना, तर शांतता, आपलं जे पित्त आहे ते शांत ठेवण्याचं काम धने करतं. आणि गूळ काय करतं, आपलं हिमोग्लोबिन वाढवतं. आणि साधारण थंडीचे दिवस सुरू झालेले असतात, पण आता तर काही नाहीये. जे आपल्या लहानपणी जसं वातावरण होतं तसं म्हणजे दिवाळी नाहीच आहे. काल आणि परवा तर प्रचंड पाऊस झाला आमच्याकडे रात्री, आपला क्लास इथे सुरू होता तेव्हा, म्हणजे काहीच्या काही. पण जर आपण ह्या सगळ्या गोष्टी मॉडर्न सायन्स आणि त्याच्यासोबत अशा पद्धतीने लॉजिक समजून स्पिरिच्युअल जर सुरू केलं आणि आपल्या मुलांनाही ते कळलं तर मे बी सगळ्यांचा प्रयत्न असेल, सगळ्यांचा खारीचा किंवा मुंगीचा वाटा असेल, पण पृथ्वीचं जे क्लायमेट आता खराब झालंय ते नक्कीच बदलू शकतं.
आणि ह्या गोष्टी ना आपल्यापेक्षा भारताबाहेरचे लोक खूप करतायत. खूप व्हिडिओ येतात व्हॉट्सअपला, ते अग्निहोत्र करतात, ते सगळे रिच्युअल्स करतात, रामरक्षा करतात, अजून गायत्री मंत्र करतात, हे सगळं ते करतात. तर आपण तर हे करायलाच पाहिजे है ना. तर धनतेरसला जी पण तुमची परंपरेनुसार पूजा असेल, नैवेद्य असेल, ते तर करायचंच आहे. पण त्याच्यासोबत मी काय करते, गेली 3-4 वर्ष जसं मला कळलं, तर धन म्हणजे आपलं मेन काय आहे. ज्या वेळेला पैसा ही एनर्जी नव्हती, ज्या नोटा किंवा कॉईन आहे ही लक्ष्मी स्वरूप नव्हती, त्यावेळेला काय होतं, धन म्हणजे तर धान्य होतं. बरोबर. धन म्हणजे काय होतं, धान्य. म्हणजे ज्याच्या घरी ते धान्य असायचं, मग दुसरं काहीतरी विकत घ्यायचं असेल तर ते एक्सचेंज करत होते. तर त्या धनतेरसला ते सगळे धान्य मी ठेवते. आणि त्याच्यानंतर सगळे हर्ब्स म्हणजे जे खडे मसाले आहेत. आता याचं अजून एक कारण होतं की माझा प्रियांश फूड्स नावाने एक स्वतःचा बिझनेस आहे, ज्यात मी सगळ्या प्रकारचे प्रीमिक्सेस बनवते. म्हणजे सगळे मसाले पण आणि इन्स्टंट ब्रेकफास्ट प्रीमिक्स आहे, सगळे प्रीमिक्स आहे, त्याच्यात कुठलंच सुटत नाही. मग मला ते सगळे धान्यच लागतात ना तिथे, आणि सगळे ते खडे मसाले लागतात. तर मग मी त्याची ते ठेवून पूजा करते. हे एक रिझन होतं की माझं खरं धन तेच होतं. ते गेल्यानंतरच मला पैशाच्या स्वरूपात म्हणजे नोट आणि कॉईनच्या स्वरूपात मनी एनर्जी मिळते. आणि दुसरी गोष्ट की पूर्वीच्या काळी धान्य हेच धन होतं. तर त्याचे सगळे मटके मी सगळे ते मोठ्या टेबलवर सगळे धन मांडते. तर असं ते छान वाटायला लागलं जेव्हापासून हे कळलं ना की अशा पद्धतीने करा पूजा. तर मग ती केल्यापासून उत्साह आला दरवर्षी सगळ्या पूजा करण्याचा. तर छान वाटतं. तर तुमचं काय असेल त्या पद्धतीने करा. धन तुम्ही कशाला मानतात, काय लॉजिक आहे ते बघा, ते करा. आणि तुम्हाला PDF मध्ये अजून एक धन्वंतरी देवाचा फोटो देणार आहे, तर आवर्जून तो फोटो घ्या. किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फोटो फ्रेम नवीन विकत मिळत असेल आजूबाजूला तर ती घ्या. तर मी ती पण ठेवते. धन्वंतरी देव म्हणजे काय, तर आपल्या आरोग्याचा देव. म्हणजे समुद्र मंथनातून जे धन्वंतरी देव प्रकट झाले होते, जे आपल्या हेल्थशी रिलेटेड आहे, तर मेडिसिनशी रिलेटेड आहे, त्यांची त्या दिवशी पूजा केली जाते. पुढचा दिवस असतो नरक चतुर्दशी है ना. तर आपल्याला असं म्हणतात की सकाळी लवकर उठा नाहीतर अंगावर नरक पडेल. तर नरक पडेल म्हणजे काय, तर त्या दिवशी नरकासुराचा वध केला गेला होता. नरकासूर म्हणजे कोण, नरकासूर म्हणजे कोण होता, तो एक राक्षस होता ज्याने 16 सहस्र स्त्रिया कैद करून ठेवलेल्या होत्या. बरोबर. तर त्यांचं त्या 16 सहस्र स्त्रियांना नरकासुराच्या तावडीतून सोडवून आणलं श्रीकृष्णाने. म्हणजे कोण, विष्णू भगवानचा एक अवतार. तर श्रीकृष्णाला त्या कामामध्ये महाकाली या मातेने मदत केली वध करण्यामध्ये. तर त्या दिवशी काली चौदस असंही म्हटलं जातं. नरक चतुर्दशी याला काली चौदस असंही म्हटलं जातं. त्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करा आणि अंगावर नरक पडेल नाही केला तर. याच्या मागे लॉजिक काय आहे की जे त्या नरकासुराचे बॅड थॉट्स होते, विचार होते स्त्रियांच्या बाबतीत, तर कृष्णावताराने काय केलं होतं, नरकासुराचा वध केला होता. काली मातेने मदत केली होती म्हणून काली चौदस पण आहे. आणि नाही केली आंघोळ सकाळी उठून तरी चालेल, पण इथले ब्लॉकेजेस काढा. थॉट्स जे आहे निगेटिव्ह कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत, वस्तूच्या बाबतीत, घटनेच्या बाबतीत, परिस्थितीच्या बाबतीत, कशाही बाबतीत जे निगेटिव्ह व्हायब्रेशन असतील, मिथ्स म्हणजे भ्रम असतील, तर ते काढून टाका. प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक घटनेकडे, व्यक्तीकडे, परिस्थितीकडे आवर्जून पॉझिटिव्हली बघा. असेल समोर जे घडतंय ना ते निगेटिव्ह आहे, वाईट आहे, मान्य आहे, दिसतंय तुम्हाला डोळ्यांनी, ते चूक आहे, पण त्यातनं आपल्याला काय चांगलं घेता येतंय ते आपण बघायचंय, हा प्रयत्न करायचा आहे. वे फॉर विनर्स, वे फॉर सक्सेस जो कोर्स तुम्हाला दिला आहे तो आवर्जून बघा. तुम्हाला ही म्हणजे प्रॅक्टिस होईल. ते जे आहे ना सेशन, ते बघितल्यानंतर तुम्ही इतके रेडी होता डे 1लाच की तुम्हाला ते कळतं की कसं पॉझिटिव्ह बघायचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. ओके. त्या दिवशी अजून काय केलं होतं, कालियामर्दन पण झालेलं होतं.
कालिया नाग जो होता तर त्याचं पण त्या दिवशी निकाल लावला होता भगवान श्रीकृष्णांनी. म्हणजे काय, निगेटिव्ह काढून टाकलं होतं. तर हे सगळं निगेटिव्हिटी काढणं असेल आपल्या विचारांमधून, आपल्या बिहेवियरमधून, ती आहे नरक चतुर्दशी. ओके. त्याच्यानंतर जी महाकाली आहे आणि श्रीकृष्ण आहे, तर कुठे कुठे उल्लेख आहे हे दोघं एकच आहेत. तर जसं देवीचे 10 रूपं आहेत, दशमहाविद्या आहे, तसं कृष्णाचे म्हणजे विष्णूचे पण 10 रूपं आहेत असं ते उल्लेख आहे. तर ते दोघं वेगळे दोन नसून एकच आहे असं म्हणून दोघांचं त्या दिवशी पूजन केलं जातं. त्याच्यानंतर आपल्या आवडीचा सण लक्ष्मीपूजन. भरपूर आपण शृंगार करतो, दागिने, हेवी साडी, आणि याच्यात भरपूर आपला वेळ जातो आणि ते लक्ष्मीपूजन असतं. मग तर यावर्षी 31 तारखेलाच ते रात्री लक्ष्मीपूजन करायचं आहे, कारण दुसऱ्या दिवशी ते संध्याकाळच्या आतच अमावस्या संपते आणि लक्ष्मीपूजन हे रात्री असतं आणि अमावस्येला असतं. तर दुसऱ्या दिवशी ते सापडत नाही पूजेला, म्हणून 31 तारखेला जे लक्ष्मीपूजन आहे पूजा त्या दिवशी आहे. आता असं म्हणतात की कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत महालक्ष्मी माता ही पृथ्वीवर भ्रमण करत असते, म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सुद्धा भरपूर रिच्युअल्स करायला सांगितले जातात. तर मी आधी काही करत नव्हती, ज्या दिवशी कळलं त्या दिवसापासून, त्या वर्षापासून मी करते. तर मला खूप छान बेनिफिट आहे. म्हणजे जी प्रगती म्हणतो ना आपण, करिअरमध्ये असेल, आर्थिक असेल, इमोशनल असेल, मेंटल असेल, हेल्थ असेल, परिवाराला पुढे घेऊन जाणं असेल, तर असं रिझन कळल्यामुळे ना एकतर आनंद पण मिळतो आणि प्रगती ही बाय डिफॉल्ट होते, ऑटोमॅटिक होते. तर कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत महालक्ष्मी माता ही पृथ्वीवर भ्रमण करत असते. ओके. तर त्यामुळे हे सगळे दिवस हे खूप एनर्जेटिक असतात. पॉझिटिव्ह आपण राहायला पाहिजे, पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायला पाहिजे. तर हे जे स्वरूप आहे महालक्ष्मी मातेचं ते उलुखवासिनी असतं. उलुखवासिनी म्हणजे काय? उलुख म्हणजे उल्लू, आऊल, घुबड. ओके. तर पांढऱ्या रंगाचा जो घुबड आहे त्याची पूजा या दिवशी केली गेली पाहिजे, म्हणजे केली जाते. आता ज्यांना ज्यांना माहिती आहे ते करतात. तर त्याचा पण एक फोटो मी PDF मध्ये देते आहे, नक्की कुठला फोटो त्या दिवशी पूजन करायचा असतो. तर जी पण तुम्ही लक्ष्मीची प्रतिकृती मांडत असाल लक्ष्मी पूजनाला, कोणी मूर्ती मांडतं, कोणी फोटो मांडतं, है ना, किंवा कोणी फक्त लक्ष्मी म्हणजे धन मांडतं, सोनं किंवा नोटा. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या पाठीमागे भिंतीला तो फोटो उभा करायचा आहे, पांढऱ्या रंगाचं आऊल. तर हे प्रॉस्परिटीचं प्रतीक आहे. आजकाल त्याचे वॉल हँगिंग पण खूप मिळतात, ऑनलाईन पण आहे आणि दुकानांमध्ये पण अवेलेबल आहे. तर तुमचं जर रेकीची दीक्षा झालेली आहे तर तुम्ही काय करू शकतात, तसं वॉल हँगिंग विकत घेऊन त्याला प्रॉपर रेकी हिलिंग देऊन मग तुम्ही ते भिंतीवर लावू शकतात. तर तुमच्याकडे प्रॉस्परिटी येईल. आता हे जर आपल्याला रिझन माहिती आहे, ज्या ज्या वेळेला आपण ते बघू तर मनात काय येईल? प्रॉस्परिटी. बरोबर. दुसरे काही विचार येतील का? नाही. तर तुम्ही ते वॉल हँगिंग लावू शकतात आणि प्रॉपर ते हे करून लावा. तर विशेष लाभ आहे. आता फक्त लक्ष्मी म्हणजे ती एकच लक्ष्मी आहे का जी पैसे आहेत? तर नाही. लक्ष्मीचे जे आहे तर ती अष्टलक्ष्मी आहे, 8 रूपं आहेत लक्ष्मीचे. तर कुठले कुठले रूपं आहेत? जर हे 8 रूपं आपल्याला कळले तर आपल्याला पैशाच्या मागे पळण्याची गरज नाहीये. पैशाच्या स्वरूपात ती लक्ष्मी आपल्याकडे स्वतःहून येणार आहे. ओके. तर पहिलं रूप काय आहे? आदिलक्ष्मी. येस. मागच्या दिवाळीला मला रिअल आऊल दिसलेला. वा, छान. अर्थ माहिती होता का त्यावेळेला? छान. बऱ्याच जणांना आहे ना दिसतो व्हाईट आऊल, किंवा म्हणजे रिअल जरी नाही दिसला ना तरी याच्यात दिसतो मोबाईलच्या स्क्रीनवर. आता माझं जे ग्रुप आहेत, जसं आता तुम्ही माझ्याकडे शिकतात तसं मी कुठेतरी ट्रेनिंग घेतलेलं आहे, असे जे ग्रुप आहेत ना, तर तिथे काही लेडीज आहेत ना, ते सारखं ते व्हाईट आऊलचे फोटो त्यांना दिसले की इतका आनंद होतो, ते टाकतात. तर व्हाईट आऊल मग काय होतं, एकदा आपल्याला दिसलं ना की काय होतं, आपल्या सबकॉन्शियस माइंडला पॅटर्न तयार होतो. रेकीचा डे 1 डे 2 आठवा. काय सांगितलंय? कॉन्शियसली आपण जे बघतोय
जे बोलतोय, जे ऐकतोय, याचे पॅटर्न सबकॉन्शियसला तयार होतात आणि नेक्स्ट मोमेंटला ते रिफ्लेक्ट होत जातं. म्हणून कॉन्शियसली आपण काय घ्यायचंय हे आपण व्यवस्थित ठरवलं पाहिजे. काय बघायचंय, काय बोलायचंय, काय ऐकायचंय. ओके, येस. तर पहिलं जे आहे रूप ते आहे आदिलक्ष्मी. ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्याच्यातलं पहिलं रूप आहे आदिलक्ष्मी. तर आदिलक्ष्मी ही कुठे असते? घरामध्ये साऊथ साईडला असते आणि सर्वात आधी जी येते म्हणजे कुलदेवी जिची पूजा आहे, हे झालं अध्यात्म, स्पिरिच्युअल. पण आदिलक्ष्मी म्हणजे काय? तर बिगिनिंग म्हणजे सुरुवात. ओके, जर तुम्ही सुरुवात चांगली करत असाल तर ऑफकोर्स शेवट चांगलाच होणार आहे, छानच होणार आहे. येतंय लक्षात? आदिलक्ष्मी म्हणजे काय? तर तुमची बिगिनिंग तुम्ही आवर्जून ठरवून चांगली करा, कॉन्शियसली चांगली करा. ओके. आणि जर स्पिरिच्युअली बघायचं असेल तर घरामध्ये साऊथ कॉर्नरला जी असते ती असते आदिलक्ष्मी, किंवा तुम्ही तिला तुमची कुलदैवत म्हणू शकतात. देन नेक्स्ट येते धनलक्ष्मी. ही उत्तर साईडला घरात असते. धनलक्ष्मी म्हणजे वेल्थ. जर तुम्ही सुरुवात चांगली करत आहात तर तुमच्याकडे वेल्थ म्हणजे संपत्ती ही येणार आहे. धन म्हणजे काय? पैसा. त्यानंतर येते धान्यलक्ष्मी. धान्यलक्ष्मी म्हणजे काय? तर जेवण. घरामध्ये आग्नेय दिशेला आहे अन्नपूर्णा, जी आहे धान्यलक्ष्मी. आता ही धान्यलक्ष्मी म्हणजे काय आहे? आपण सुरुवात तर चांगली केली, आदिलक्ष्मी, त्याच्यामुळे आपल्याकडे धनलक्ष्मी आली. पण ती इतकी धनलक्ष्मी आली की आपण मल्टिपल फ्लॅट घेतले, मल्टिपल 4 व्हीलर घेतल्या, 2 व्हीलर घेतल्या, दागिने घेतले, कपडे घेतले, हेवी फी असलेल्या शाळेत मुलांना टाकलं, हा बिझनेस करू का तो बिझनेस करू केलं, पैसा गुंतवला, आणि या सगळ्यामुळे काय झालं? जी धान्यलक्ष्मी आहे ती रुसली, किंवा ती आपण खराब केली स्वतः. वेळेवर न जेवण करून, किंवा जे हेल्दी खायला पाहिजे, आपल्यासाठी जे चांगलं आहे आपल्या शरीरासाठी, ते न खाऊन, किंवा घरात असून बाहेरचं खाणं, या पद्धतीने काय होतंय? धान्यलक्ष्मी आपल्यावर रुसते. ओके. किंवा घरातली अन्नपूर्णा चिडते, मग पार्टीला बाहेर जाऊन येतात परस्पर ऑफिसमधून, है ना? तर आपण विचार करायचा काय काय असू शकतं. देन पुढची आहे संतान लक्ष्मी. ज्या वेळेला आपण सुरुवात छान करतो, आदिलक्ष्मी, देन धनलक्ष्मी आपल्याकडे येते म्हणजे इन्कम येतो, पण धान्यलक्ष्मीचा आपण प्रॉपर इनटेक करत नाही असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे काय होतं? फोर्थ, संतान लक्ष्मी येण्यामध्ये खूप जणांकडे अडचणी आहेत. कन्सीव्ह होत नाही बेबी, बरोबर आहे? आणि आपण म्हणतो की हे काय चाललंय, तर एकतर फूड जे आहे ऑर्गॅनिक नाही आहे, त्यात आपण वेळेवर खात नाही, त्यात जे खाल्लं पाहिजे ते खात नाही. त्याच्यामुळे काय होतंय? संतान लक्ष्मी येण्यामध्ये, आणि जरी आली संतान तरी सुद्धा काय होतंय? बॅक आन्सरिंग आहे, चिडून आई वडिलांशी बोलणं आहे, उद्धटपणे बोलणं आहे, मोबाईल ॲडिक्शन आहे, TV ॲडिक्शन आहे, एकाग्रता कमी होणं आहे, है ना? अभ्यास खूप करून उत्तरं न आठवणं आहे. तर ही सगळी संतान लक्ष्मी आपल्यावर रुसते आहे. आता जर आपली संतान चांगली असेल, बघा 2 गोष्टी आहेत. जर आपली संतान परफेक्ट असेल तर त्या पैशाचं काय करायचं? ती लक्ष्मी ना, संतान लक्ष्मी, तीच आपली लक्ष्मी आहे, तेच आपलं धन दौलत आहे. जर आपली संतान चांगली असेल तर ते पैशाच्या मागे धावून काय करणार आहे? एक स्टेज लाईफमध्ये अशी येते की आपल्याला असं वाटतं नको, पैसा येतो पण असं वाटतं काय खर्च करायचा, आणि काय सुख आहे, समाधान आहे, खूप आहे. पण जर संतान चांगली नाहीये आणि खूप पैसे येत आहेत तर मग त्याचाही काय उपयोग आहे? तर दोन्ही गोष्टी बॅलन्स झाल्या पाहिजे. आपलं अजून एक जर तुम्ही पोस्टर पाहिलं असेल माझा, तर बऱ्याच जणांनी तुम्ही रेकीचं पाहिलंय, पण अजून एक आहे आपलं पॅरेंटिंग, त्याच्यावर 360 डिग्री शायनिंग ब्रेन अकॅडमी नाव आहे. आणि हे जे आहे रेकीचं, याच्यावर डिव्हाइन हिलिंग बाय प्रिया भावसार हे नाव आहे.
पण हे सगळं जिज्ञासा गुरुकुलमच्या अंडर आहे. आणि हे सगळं म्हणजे मीच आहे, सर्व मी आणि माझे मिस्टर. बाकी कुणाचं फ्रँचायसी आहे, अकॅडमी आहे, असं खूप काही आहे, काही नाही आहे. 10x10ची माझी एक रूम आहे 2 BHK मधली, जिथे आम्ही हा ऑफिसचा सेटअप केलेला आहे. ओके. तर काय आहे की आपलं जर संतान जागेवर असेल तर पैशाचा काय उपयोग, आणि जर संतान व्यवस्थित नसतील तर मग तो काय उपयोग त्या पैशांचा. तर ते जे आपले सेशन होतात तर तिथे सगळं पॅरेंटिंग रिलेटेड आहे. तिथे अजून एक सेशन आहे की मुलांना मनीची व्हॅल्यू कशी शिकवायची, तर ते पण मी सगळ्यांसाठी ओपन ठेवणार आहे ते सेशन. कारण जर मी म्हटलं पॅरेंटिंगचं सेशन आहे तर मग लोक म्हणतात आम्हाला गरज नाही, पण सेशनमध्ये आल्यावर कळतं की खरंच गरज आहे. तर मुलांच्या समस्या वरचेवर वाढलेल्या आहे, त्याच्यामुळे संतान लक्ष्मी रुजते आहे, तर तिच्याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर येते धैर्यलक्ष्मी. म्हणजे काय, संतान आता आहे पण पेशन्स नाही आहे, है ना, किंवा त्यांना स्पिरिच्युअल कनेक्ट नाही आहे, त्यांना फक्त गॅझेटशी कनेक्ट आहे. जर अध्यात्म बघायचं झालं तर साऊथ वेस्ट बाजूला म्हणजे नैऋत्य बाजूला घरामध्ये धैर्यलक्ष्मी असते. त्याचा अर्थ आहे धैर्यलक्ष्मीचा स्पिरिच्युअल स्ट्रेंथ. म्हणजे आपल्यामध्ये किंवा आपल्या मुलांमध्ये पेशन्स असणं, डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर आणि आपलं जागेवर असणं सगळं म्हणजे धैर्य. ओके. देन आहे ऐश्वर्यलक्ष्मी. जर सगळं हे व्यवस्थित असेल तर वेल्थ प्रॉस्परिटी म्हणजे सगळा खर्च जाऊन उरणारी जी पैसे आहेत, संपत्ती आहे, ते आहे ऐश्वर्य. तर हे असणार आहे, बाय डिफॉल्ट असणार आहे. तर घरामध्ये पूर्वेला स्थान आहे ऐश्वर्यलक्ष्मीचं. त्याच्यानंतर आहे, त्याच्या आधी म्हणू शकता तुम्ही विजयालक्ष्मी, है ना. विजयालक्ष्मी म्हणजे सक्सेस मिळणार आहे, आणि सक्सेस मिळलं की ऐश्वर्य हे येतच. तर सक्सेस कसं येईल, मग आपण जागेवर आहोत, आपल्या मुलांना जागेवर ठेवलंय, आपण ह्या सगळ्या गोष्टीत पडलोय, आपले मुलं हे ऐकतायत. आता मी म्हटलं नाही की दरवाजा लावा, दरवाजा लावला तर तिकडून तो उठून आला, का लावते, मी ऐकतोय, तिकडे टीव्ही सुरू आहे पण लक्ष कान इकडे आहेत. कारण तो समोर बसला ना की मला थोडंसं ते बोलताना डिस्टर्बन्स होतो, ते काहीतरी मुवमेंट सुरू असते, इकडून उठ तिकडे जा, ते एक्सप्रेशन देणं असतं. मग मी थोडं हे होते, मग मी सेशनला त्याला इथे बसायला देणं बंद केलं. तर टीव्ही सुरू असतो, मग मी बऱ्याचदा काय होतं, मी इथे ज्या वेळेला ग्रॅटिट्यूड करते, बाय बाय करते ना, त्यावेळेला बरोबर दोघं इथे उभे येऊन राहतात. मी म्हणते अरे तुमचं तर टीव्ही चालू होता, मला इथपर्यंत टीव्हीचा आवाज येतोय. ते म्हणतात नाही माझं लक्ष आहे, आणि त्यांच्या वागण्या बोलण्यात पण ते दिसतं. आता मी टीव्हीचा आवाज जास्त येत होता, त्यांचा आवाज आला म्हणून दरवाजा लावायला सांगितलं, तर तो पटकन येऊन म्हटला मी ऐकतोय, तू दरवाजा का लावते. म्हणजे जर आपण या फ्लो मध्ये कनेक्ट झालो ना तर ॲटोमॅटिक आपलं सराउंडिंग पण चेंज होतं. त्यांना असं धरून बसून शिकवण्याची गरज नाहीये. मुलांसाठी आपण मिरर आहोत, आरसा आहोत, ते आपल्याकडे पाहूनच वाढतात किंवा शिकतात, है ना, त्यांचं ऑब्झर्वेशन छान असतं. तर त्याच्यानंतर पुढची जी आहे, कुठलं राहिलं एक, गजलक्ष्मी. गज म्हणजे काय, हत्ती, है ना, केवढा मोठा आहे. तर तशी लक्ष्मी, नेम फेम प्रॉस्परिटी म्हणजे प्रसिद्धी, है ना. तर हे सगळं जर असेल तर अपार समृद्धी म्हणजे काय, नेम फेम प्रॉस्परिटी आपल्याला मिळते, प्रसिद्धी मिळते, ती आहे गजलक्ष्मी. ओके. तर ह्या सर्व लक्ष्मी आपल्याला खऱ्या अर्थाने जर कळाल्या तर ती खरी दीपावली आपण साजरी केली असं आपण म्हणू शकतो. बाकीचं जे रिच्युअल्स आहेत, धार्मिक विधी आहेत किंवा पारंपरिक विधी आहेत, पदार्थ आहेत, नवीन कपडे आहेत, दागिने, हे सगळं तर करायचंच आहे. पण थोडासा अवेअरनेस मुलांना पण हा जर आपण दिला चालता बोलता की ही पूजा अशीच का मांडतोय किंवा हेच का मांडतोय, तर त्यांना पण एक उत्साह येतो आणि त्यांना पण छान वाटतं आणि एकूण वातावरण बदलतं. ओके.
त्याच्यानंतर पुढचं येतं लक्ष्मीपूजन नंतर पाडवा, म्हणजे बली प्रतिपदा असं याला म्हणतात. तर बली हा पण एक विष्णू भगवानचा अवतार आहे. त्या दिवशी गोवर्धन पर्वत पण उचलला गेला होता करंगळीवर, तर गोवर्धन पूजा पण त्या दिवशी केली जाते. त्या दिवशी पोर्टल ओपन असतं. म्हणजे काय, जसं 888 पोर्टल, आता बरेच जण नव्हते त्यावेळेला, ते सेशन झालं त्यावेळेला आपलं, पण 88 म्हणजे लिओन किंवा लॉयन पोर्टल त्याला म्हणतात, की ब्रह्मांडाचे द्वार आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या दिवशी ओपन असतात. सोशल मीडियावर पण भरपूर काही सुरू होतं. तर ते एक झालं, ते एक ब्रह्मांड. पण आपण कृष्णाची स्टोरी सिरियल पिक्चर पाहिलेली आहे, आणि त्याच्यात काय आहे, त्या कृष्णाच्या आईला, तो कृष्ण बाळकृष्ण जेव्हा माती खातो तेव्हा तोंडात काय दिसतं, मल्टिपल ब्रह्मांड दिसतात. म्हणजे संपूर्ण चराचर, संपूर्ण सृष्टी त्याला दिसते आईला, है ना. तर हे सगळे ब्रह्मांड कुठे आहे, तर श्री विष्णूंमध्ये आहे. तर पुन्हा पाडव्याच्या दिवशी श्री विष्णूंची पूजा होते. म्हणजे सुरुवात कुठून झाली, एकादशी, श्री विष्णूंपासून. ते प्रसन्न तर लक्ष्मी येते. आता जाताना पण पुन्हा श्री विष्णूंची पूजा आहे. म्हणजे ते जर खुश होऊन गेले तर लक्ष्मी मातेला तिथे ते ठेवून जातात. असं आपण लॉजिक लावायला हरकत नाही, है ना. तर या दिवशी पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, विष्णू सहस्रनाम दिवसभर घरात मोबाईलवर चॅन्टिंग लावू शकतात, है ना. कमी आवाजात लावा, अधूनमधून लावा, तुम्हाला वाटेल तेव्हा, आठवण येईल तेव्हा. ओम नमो भगवते वासुदेवाय याचा चॅन्टिंग करा. एक माळ बसून करा, नाहीतर ऑटो पायलट मोडवर सुरू असू द्या. ज्या ज्या वेळेला आठवण येईल सुरू करायचं, मनातल्या मनात काम करता करता ओम नमो भगवते वासुदेवाय. काय असतं की 24/7 12 महिने 13 काळ आपण तर देवाचं नाव घेतलंच पाहिजे. पण स्पेसिफिक त्या दिवशी एक वेगळं महत्त्व असतं. स्पेसिफिक त्या दिवशी एनर्जी ही हाय असते, आणि आपण चॅन्टिंगमधून तिथे कनेक्ट होतो, आणि मग समृद्धी येते, अबंडन्स येतो. अगेन, अबंडन्स, समृद्धी म्हणजे आर्थिक नाही, सगळीकडे, मेंटल, इमोशनल, हेल्थमध्ये, सोशल, रिलेशन, स्पिरिच्युअल, देन फायनान्स, सगळीकडे. ओके. त्यानंतर या दिवशी सुद्धा तुम्ही विश मॅनिफेस्ट करू शकतात. विश शीट लिहा, त्याच्यावर ओम नमो भगवते वासुदेवायचं चॅन्टिंग करू शकतात. त्याच्यावर विश शीटवर दिवा किंवा कॅन्डल लावून ठेवू शकतात. ओके. विष्णू भगवान यांना पुरणपोळी, दूध आणि गाईचं तूप याचा नैवेद्य द्यायचा त्या दिवशी. आणि जो विष्णू आणि महालक्ष्मी यांचा जो तो समुद्रातला फोटो आहे सोबत बसलेला, म्हणजे महालक्ष्मी विष्णूचे पाय दाबते आहे आणि ते आराम करतायत, त्या फोटोची पूजा आपण करू शकतो, म्हणजे केली पाहिजे. समुद्रातला जो फोटो आहे तो. ओके. त्याच्यानंतर भाऊबीज येते पुढचा दिवस. तर घरामधलं वातावरण हे असं छान राहावं, रिलेशन सगळे बॉन्डिंग छान राहावं, तो भाऊबीज असतो. यम आणि यमीचं पूजन, म्हणजे यम आणि त्याची बहीण यमी असं म्हणतात. तर या दिवशी आवर्जून दक्षिणेकडे तोंड करून एक पंती किंवा दिवा लावला जातो यमासाठी, म्हणजे घरामध्ये अकाल मृत्यू होऊ नये यासाठी तो दिवा, हे त्याचं रिझन आहे, पूर्वापार चालत आलेलं. तर तुम्ही कणकेचाही लावू शकतात, मातीचा लावू शकतात. आणि जे परंपरेने आहे भावा बहिणींचं, म्हणजे बहीण भावाला ऑप्शन करते, तर भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे येतो, राखीला बहीण जाते, असं काहीतरी आहे. पण वेगवेगळ्या भागात ती पद्धत वेगवेगळी आहे. तुमची जशी असेल तशी तुम्ही करा, असं काही नाही आहे तिथे फार काही असंच केलं पाहिजे म्हणून. ओके. तर या पद्धतीने भाऊबीजपर्यंतचे हे आहे. त्याच्यानंतर एक आहे अजून की, जसं कालच्या सेशनमध्ये सांगितलं होतं की शॉर्ट आणि स्वीट ओम श्रीम नमः याचं चॅन्टिंग तुम्ही सुरू करा आतापासून सगळी दिवाळी होईपर्यंत. खास प्रॉस्परिटी अट्रॅक्शनसाठी, पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी. बट अगेन सांगते
की हे इंटेन्शन ठेवून करू नका की मला पाहिजे पैसे म्हणून मी ओम श्रीम नमः चॅन्टिंग करेन, तर तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही मनापासून तिची सेवा म्हणून हे करू शकतात. मनातल्या मनात ऑटो पायलट मोडवर करा जेव्हा आठवण येईल तेव्हा, किंवा बसून एक माळ करा. तर महालक्ष्मीचे मंत्र भरपूर आहेत. त्यातला मी तुम्हाला सांगितला होता, सजेस्ट केला होता, शॉर्ट आहे, स्वीट आहे, म्हणायला सोपा पटकन सगळ्यांना, तर ओम श्रीम नमः. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, सकाळी श्री सुक्तम प्ले करायचंय घरात वर्षभर. फक्त दिवाळीसाठी मी काहीच सांगत नाही, खास दिवाळीच्या निमित्ताने जरी सेशन आहे, पण हे सगळं आपण वर्षभर करू शकतो. पण असं नाही झालं पाहिजे की माझ्यामध्ये खंड झाला, मग आता काय होईल, मग मला मनी ब्लॉकेजेस येतील का, असले विचार प्लीज आणू नका. जे विचार तुम्ही, जे थॉट क्रिएट कराल ते तुम्हाला चित्र तुमच्या घरात समोर दिसणार आहे. ज्या दिवशी लक्षात राहतंय, वेळ आहे, करायचं प्ले मोबाईलवर. जर तुम्हाला म्हणता येतंय, तोंडी पाठ आहे तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाही तर मोबाईलवर प्ले करा. कारण उच्चार स्पष्ट होणं आणि शुद्ध होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. जर उच्चार चुकत असेल तर मग तसंच व्हायब्रेशन येतील. तुम्हाला एनर्जी दाखवलेली आहे कशी असते शब्दाची एनर्जी. तर सकाळच्या वेळेला आपल्याला श्री सुक्तम म्हणायचं आहे किंवा मोबाईलवर तुम्ही प्ले करू शकता. म्हणजे हे जे 2-3 मी सांगते ना, ते टू मच चांगला रिझल्ट आपल्याला देतात. कितीही दारिद्र्य असू दे, आर्थिक प्रॉब्लेम असू दे कितीही, तर ते छान सॉल्व्ह व्हायला लागतात जर मनात प्युअर भावना असतील तर. आणि त्याच्या मागचं रिझन माहिती असेल तर रिझल्ट येतात, आणि रिझन जर माहिती नसेल ना, तर परंपरेने आहे, आपल्याला सांगितलंय देवाधर्माचं, ऐकायचं म्हणून ऐकायचं. तर असलं काही मनात ठेवू नका, काही गोष्टी समजून घ्या, रिझल्ट छान येतील. ओके. त्याच्यानंतर सकाळी लावलं आपण श्री सुक्तम आणि विष्णू सहस्रनाम, या 2 गोष्टी सकाळी प्ले करायच्या. आधी विष्णू सहस्रनाम, त्याच्यानंतर श्री सुक्तम, आणि संध्याकाळच्या वेळेला ललिता सहस्रनाम. ओके. तर ललिता सहस्रनाम जर तुमच्या घरात प्ले होत असेल तर काय होतं, तुमची इनर स्ट्रेंथ म्हणजे तुमचा कॉन्फिडंट, तुमची मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ, फिजिकल हेल्थ ही खूप चांगली राहते. घरामध्ये खऱ्या अर्थाने ती गृहलक्ष्मी नांदते आनंदाने, तर मग ती ऐश्वर्यलक्ष्मी आपोआप यायला लागते. ओके. तर संध्याकाळी तुम्ही हे प्ले करू शकतात, ललिता सहस्रनाम. त्यानंतर अजून काय घेऊ शकतो, मी ना 3 वर्षापूर्वी, म्हणजे आता हे तिसरं वर्ष आहे, धनतेरसच्या दिवशी मी महालक्ष्मी यंत्र आणि कुठलं ते कुबेर यंत्र पंचधातूचं साधारण 3,500ला त्यांनी मला दिलं होतं. तर 3-4 सेट मी घेतले होते. एक स्वतःसाठी, एक आईच्या घरी, एक भाऊ वेगळा राहत होता दुसऱ्या गावाला त्याच्या घरी, आणि एक माझ्या कामवाल्या मावशींना. 3,500चं होतं, पण मी त्या दिवशी खरेदी केलं 4 सेट, आणि भरपूर प्रॉस्पेरिटी आहे. म्हणजे आपण म्हणतो की हे महाग आहे, मी नाही घेणार, ते कुठल्याही बाबतीत असेल. आता बघा कोर्सच्या बाबतीत पण आहे ना, मी म्हटलंय डे 1 पासून तुम्हाला ॲक्शन घ्यावीच लागेल. काल सगळ्या लोकांनी ॲक्शन नाही घेतली. दीक्षा 51 लोकांनी घेतली, आज सकाळी 51 नावं आली होती, पण सेकंड लेवलला ॲडमिशन फक्त 13 लोकांची झाली. तर ॲक्शन नाही घेतली आपण, आहे ना, ती पैशात मोजले 3300 रुपये. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, ती एनर्जी आहे, तुम्ही एनर्जी एक्सचेंज करत आहात. तर जेवढी तुम्ही एनर्जी एक्सचेंज करताना तेवढी ती मल्टिप्लाय होऊन येते. तर धनतेरसच्या दिवशी मी ते यंत्र घेतले होते, आणि माझ्या मनात हे म्हणजे चांगला भाव होता की माझ्या ज्या कामवाल्या मावशी होत्या ना, तर त्या आम्हाला खूप मानतात. म्हणजे वरचेवर त्यांच्या घरी आम्हाला ते जेवायला बोलवतात, त्यांची पूर्ण फॅमिली आमच्या घरी जेवायला येते. सगळं वेल अँड गुड आहे, खूप साफसफाई आहे, आणि देवारा तर त्यांचा एवढा मोठा आहे, प्रचंड मोठ्या मोठ्या मूर्त्या आहे, असं प्रसन्न वाटतं त्यांच्या घरात. तर त्यांना एवढी देवाची आवड पाहून मी स्वतःसाठी घेतलं, आईसाठी आणि भावासाठी घेतलं. तर त्यांना पण ते लक्ष्मी यंत्र आणि कुबेर यंत्र दिलं. तर पंचधातूचं, आता तुम्ही कधीही कुठूनही जर यंत्र घ्याल तर दुकानात गेले आणि घेतलं असं करू नका. ते प्रॉपर सिद्ध केलेलं असेल तर रिझल्ट येतं. हिलिंग म्हणजे सिद्ध करण्याची जी प्रोसेस आहे त्याला खूप महत्त्व आहे.
तर पंचधातूचं घेऊ शकतात किंवा ते तांब्याचं बऱ्याच लोकांच्या घरात असेल पण पत्र्यावर, तर त्याला जास्ती महत्व आहे का? कारण तांबा काय आहे, तांबे हा धातू काय आहे, एनर्जीचा सुवाहक आहे है ना, एनर्जी तो कॅरी करतो. तर त्याच्यावर श्रीयंत्र ते पण चालेल. पण होतं काय, जे मेरुश्री श्रीयंत्र म्हणतात त्याच्यासोबत कुबेर भगवानची जी मूर्ती आहे, तर ही तुम्ही धनतेरसला घेऊ शकतात, पण सिद्ध केलेलीच घ्या. तर ते किंवा अर्जंट आत्ता नाही घेतलीच गेली तर इट्स ओके, तुम्ही नंतर पण घेऊ शकतात. तर तो जो पिरॅमिड आहे, तो जो वरचा पॉइंट आहे, तर ब्रह्मांडातली सगळी एनर्जी तिथे एकवटते. ते यंत्र घरात आलं, सिद्ध केलेलं, की घराची एनर्जी तर बदलते, अबंडन्स प्रॉस्परिटी तुम्हाला मिळते. आता कोल्हापूरचं जे महालक्ष्मीचं मंदिर आहे, तर त्याचा जो आकार आहे, दगडातलं जे मंदिर आहे, तर ते मेरुश्री श्रीयंत्रासारखं आहे. तर तिथे ना गेलं की किती पॉझिटिव्ह वाटतं है ना, समृद्ध वाटतं. तर त्या एका पॉइंटला ती एनर्जी एकवटते युनिवर्समधली सगळी. तिथलं जे श्रीयंत्र आहे मॅडम ते मी घेतलेलं आहे, तर ते परत मला काय वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे का? कसं मी मंदिरमध्ये ठेवलेलं आहे, तुम्ही त्याला जे ना मिळतं तिथे ते. कमळगट्ट्याच्या माळेवर ओम श्रीम नमःचा चॅन्टिंग करून ती कमळगट्ट्याची माळ त्याच्यावर ठेवू शकतात. किंवा तुमचं कोण बोलतंय तुम्ही, माझं लक्ष नाही. ईशा बोलते मॅडम. हा, तुमचं आता दीक्षा झाली ना याची मनी रेकीची, आणि तुम्ही हो. आज रेकीची पण घेतली, म्हणजे आता तुम्ही थोडक्यात हो. 10% का असं पण हिलर आहात है ना. तर तुम्ही स्वतः त्याला पुन्हा एकदा हिलिंग करा. तुळशी गोमूत्राच्या पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला ओम श्रीम नमःची कमळगट्ट्याच्या माळेवर चॅन्टिंग करा. एक माळ ते मंत्र म्हणा आणि रोजच ती माळ त्याच्यावर ठेवायची. म्हणजे ते सगळं करायचं की मनी रेकीला बोलवायचं, मनी रेकीची प्रार्थना करायची, थँक्यू म्हणायचं, बोलवायचं. ते जे सगळं आहे धूपवरून ते यंत्र फिरवून घ्यायचं, त्याला क्लीन करायचं. जर तुम्ही सेकंड लेवलला आला असाल तर सेकंड लेवलचा जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल तिथे टाकायचं. तो पॉवरफुल सिम्बॉल आहे क्लिनिंगचा. तर हे सगळं करून तुम्ही ते पुन्हा एकदा नव्याने धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची स्थापना करू शकता. ओके. कमळगट्ट्याची माळ कुठे भेटेल मला? कुठेही मिळेल, स्वामी केंद्रात किंवा पूजा साहित्याचं जे दुकान असतं ना तिथे मिळतं. पण त्याचं एक असतं कमळगट्ट्याची माळ, त्याला पटकन कीड लागते. म्हणजे कमळगट्ट्याची माळ काय आहे, तर कमळाच्या बिया आहेत. रोज आपण कमळाचं फुल महालक्ष्मीला वाहू शकतो का बाजारातून विकत आणून? नाही. त्यासाठी ती कमळगट्ट्याची माळ असते. कमळाच्या फुलांची ते 108 ते बिया असतात. तर ती स्वामी केंद्रात किंवा तुम्हाला कुठेही मिळेल. पण त्याचं एक आहे, त्याला एक प्रॉपर डबी करायची आणि त्याच्यात भीमसेन कापूर ठेवून ती ठेवायची. कारण ती जर अशी मोकळी राहिली ना त्याला लगेच कीड लागते. ओके, थँक्यू. हां. त्याच्यानंतर तुम्ही अजून म्हणजे आता आपल्याकडे जे क्रिस्टल असतात त्या क्रिस्टलचं लक्ष्मी पिरॅमिड आहे, त्याचं पाहिजे तर मी फोटो याला टाकते ग्रुपला, किंमत आणि फोटो टाकते. तर ते सुद्धा तुम्ही या दिवाळीच्या निमित्ताने विकत घेऊ शकता. तर तो जो पिरॅमिड आहे, तर अगेन पिरॅमिड आहे म्हणजे काय, सगळी एनर्जी एका पॉइंटला ती एकवटणार आहे. त्याच्यामध्ये गोमती चक्र आहे. त्याच्यानंतर हे असतं ते काय, कवडी. त्याच्यानंतर असतं रुद्राक्ष. तर पायराईट असतो त्याच्यामध्ये, तो मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, आर्थिक खास फायनान्स तो अट्रॅक्ट करतो. त्याच्यात अजून काय असतं, तर कवडी म्हणजे फर्स्ट चलन आहे. ज्या वेळेला समुद्रमंथनातून महालक्ष्मी मातेचा जन्म झाला त्यावेळेला महालक्ष्मी मातेच्या सोबत कवडी आली होती आणि सुरुवातीला जे चलन होतं ते कवडी होती. तर आपल्याकडे आता अशा म्हणी आहेत की आम्ही काही तुला कवडी मोजली का, तू आम्हाला असं दिलं, किंवा काही कवडी मोल भाव आहे याचा, अशा पद्धतीने ते शब्द वापरले जातात. तर त्याच्यात ते जे फर्स्ट चलन आहे, जे महालक्ष्मीला प्रिय आहे, तिच्या सोबत ते आलेलं आहे समुद्रमंथनातून, ती कवडी असते. त्याच्यानंतर काही पायराईटचे क्रिस्टल असतात, गोमती चक्र असतं, पुन्हा महालक्ष्मीचं प्रिय. त्याच्यानंतर ते लाल गुंजा म्हणून ते मणी येतात, ते पण महालक्ष्मीचे प्रिय असतात. रुद्राक्ष असतं. त्याच्यामध्ये मला वाटतं अजून बरंच हे आहेत क्रिस्टल, मी तुम्हाला फोटो शेअर करते. हां, वरती मेरुश्री श्रीयंत्र आहे मात्र त्याच्यात. तर तुम्ही वेगळं ते न घेता जर हे घेतलं
तर तुम्ही तुमच्या ऑफिसच्या टेबलवर जरी ठेवलं तर ते शोपीस सारखं पण दिसतं आणि हे पण होतं, म्हणजे जो आपला उद्देश आहे की आर्थिक समृद्धी खेचून आणावी, तर ते पण तिथे साध्य होतं. अगेन ते हिलिंग केलेलंच घ्यायचं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते आपल्याकडे मिळेल, मी हिलिंग वगैरे करून ते तुम्हाला देऊ शकते. ओके. तुम्हाला काय मॅम ते रुद्राक्ष जे असतात ना, सॉरी टू इंटरप्ट, पण ते रुद्राक्ष वगैरे असतात ना त्याचे काहीतरी मुख असतात ना, म्हणजे मग ते कुठल्या रुद्राक्ष कोणते घ्यायचे वगैरे असे? ते पर्सनलाइज सगळं पाहून तुमची डेट म्हणजे बर्थ डेट आणि सगळं तुमचा प्रॉब्लेम ते पाहून मग ते सजेस्ट केले जातात. अच्छा. आता ते जे यंत्र आहे ना त्याच्यात रुद्राक्ष आहेत, पण ते जनरल आहेत, सगळ्यांना चालतात असे. तुम्हाला जर फक्त रुद्राक्ष कॅरी करायचं असेल म्हणजे माळ किंवा अंगठी अशा स्वरूपात ब्रासलेट, तर ते पर्सनलाइज काउन्सिलिंग करून मग ते सजेस्ट करावं लागतं. मग ते सेकंड लेवलच्या आता जे रेकीमध्ये हे सगळं तुम्ही हे पण शिकवतात का त्याच्यात, ह्या सगळ्या गोष्टी? रेकीमध्ये नाहीये रुद्राक्ष, पण मी थर्ड लेवलच्या नंतर आहे ना क्रिस्टल हिलिंग शिकवते, म्हणजे क्रिस्टल्सचं सगळं शिकवते. आणि आता जे तुम्ही ते कार्ड्स वगैरे आम्हाला सांगितले होते जे मनी रेकीच्या पहिल्या ह्याच्यात, हे सगळे कार्ड्स पण हिलिंग साठी इथे पूर्ण दिवाळीच्या म्हणजे धनतेरस पासून ते मनी लक्ष्मीपूजनापर्यंत? रेकीच्या कोर्समध्ये देणार आहे मी सगळं. अच्छा अच्छा, ओके ठीक आहे. हे सगळं जे आहे ना आपलं आजचं सेशन सुरू आहे किंवा परवा जे झालं 4 ते 6चं, हे मनी रेकीचं सेशन आहे. आणि मी आज जे म्हटलं ना हे PDF देणार आहे, कार्ड देणार आहे, तर हे सगळं मनी रेकीमध्ये देणार आहे. आणि ती जी उसुई रेकी आहे, जी आपण 10 दिवस बॅच घेतो सकाळी दीक्षा, तर ती तर मॅजिक आहे, मॅजिक. इथे ना तुमचा फक्त फायनान्सवर फोकस आहे. तिथे काय होतं, एकही असा प्रॉब्लेम नाही की जो सॉल्व्ह नाही होऊ शकत त्या रेकीने. आणि त्या रेकी नंतर आहे ना आपली लेवल खूप वाढते प्रचंड, म्हणजे ॲटोमॅटिक आपले थॉट्स म्हणा, इम्युनिटी म्हणा, रिसिविंग म्हणा, डोनेशन म्हणा, हे खूप वाढतं. आणि हा किती दिवस आहे हा कोर्स सेकंड लेवलचा रेकीचा? 10. 10 म्हणजे दिवस आहे. आता गंमत बघा, मी 3 ठिकाणी केलंय तर 2 ठिकाणी एकच सेशन झालेलं आहे. जस्ट त्यांनी मला जे सिम्बॉल असतात तेवढंच एक्सप्लेन केलेत. आणि दुसरीकडे जे झालंय तर त्यांनी ना प्रत्येक सिम्बॉल कुठे कसा वापरायचा आणि बऱ्याच मॉडॅलिटीज त्याच्यात घेतलेल्या आहेत सविस्तर. तर मी काय करते, आपला जो रेकीचा थर्ड लेवल जर तुम्ही करत असाल तर थर्ड लेवलच्या नंतर मी तुम्हाला खूप काही देते. म्हणजे मी जे म्हटलं ना की सायंटिफिक जे आहे, सायकोलॉजी जे आहे, किंवा पॅरेंट्ससाठी आणि मुलांसाठी जे गरजेचं आहे की तुम्ही उठसूट म्हणतात की मुलांना लक्षात राहत नाही, मुलं ऐकत नाहीत, तर ह्या सगळ्या गोष्टी मी थर्ड लेवल नंतर तिथे त्या कोर्समध्ये बोनस म्हणून देते आहे. म्हणजे असं होणारच नाही की तुम्ही जिज्ञासा गुरुकुलममध्ये आलात आणि तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी बाहेर कुठेतरी परत जावं लागतंय, हे होणारच नाही. तर तुम्हाला थर्ड लेवल नंतर मी क्रिस्टल हिलिंग पण देते आणि डाउजिंग, म्हणजे तुम्हाला ही जी मी एनर्जी चेक करून दाखवली तर तुम्हाला याची पण दीक्षा दिली जाते, म्हणजे तुम्ही स्वतःचे प्रश्न सोपे सोपे साधे साधे ते स्वतः सोडवू शकतात. पण याच्यामध्ये खूप पॅरामीटर असतात, न्यूमरोलॉजी, वास्तुशास्त्र, ॲस्ट्रोलॉजी, ते सगळ्याचा विचार करून मग मी जे कन्सल्टेशन करते ते असतं ते. मॅम थर्ड लेवलची फी किती आहे? थर्ड लेवल आता तुमची सेकंड लेवल झाली की सांगते. आता सेकंडची 3,300 आहे, ती पण तुम्ही जर आत्ता ॲडमिशन घेतली, जर तुम्ही म्हणाल 15 तारखेला क्लास आहे तेव्हा घेऊ, तर मग 4200 रुपये. ओके. तर मॅडम, हां बोला. मला विचारायचं आहे की तुम्ही आता तो यमदीपदान आम्ही करतो ना, त्या आम्ही दर इतके वर्षानुवर्ष धनत्रयोदशीला करतो. तर तुम्ही आता सांगितले की भाऊबीजेला करायचं आहे ते, तर मग ते काय बरोबर आहे? ते करणं बरोबर आहे का आम्ही करतो ते बरोबर आहे अजून? कारण मी बरेच वर्षानुवर्ष धनत्रयोदशीला करते. भाऊबीजेला आहे ना यम आणि यमीची पूजा असं म्हणतात. तर यम हो, भाऊ ते आणि आहे. यमी हे, तर मग त्याच्यासाठी ते करतात. आता कोणी कोणी ना पाडव्याला पण लावतात तो दिवा सकाळी. आणि अच्छा. आमच्याकडे तर आहे ना आम्ही दिवाळीत म्हणजे 5ही दिवस, 5-6 दिवस सकाळी पहाटे दिवा असतोच. अच्छा, हा. पण आम्ही आता धनत्रयोदशीला संध्याकाळी 3 सांजेला लावतो, तर मग ते योग्य आहे का?
हे बघा, तुम्हाला परत सांगते, योग्य अयोग्य याच्यामध्ये अडकू नका प्रोसेसमध्ये. मला वाटतं मी आज तुम्हाला पहिल्यांदा पाहते स्क्रीनवर, पण तुम्ही जर असाल तर तुम्ही हे ऐकलं असेल की आपल्याला आहे ना सहजतेने घ्यायचंय सगळं. इथे थॉट नाही क्रिएट करायचे की मला आज हे नव्याने कळलंय मग मी करत होती परंपरेनुसार इतके वर्ष, ते चुकीचं आहे का? तर हे जर थॉट क्रिएट केले तर पुन्हा ते अडथळे वाढतील. तर नवीन काहीतरी मिळालंय एक्स्ट्रा तर इट्स ओके, मिळालंय काहीतरी 2 वाक्य आज चांगले शिकायला मिळाले, नवीन माहिती मिळाली, इट्स ओके. आवडलं तर लावायचं, नाही तर तुम्ही धनतेरसला लावताय ते पण ठीक आहे, है ना? तर कुठलाही प्रोसेस मध्ये अडकू नका. येस. ओके, थँक्यू. ओके. मॅम, आणि आज जी अहोई अष्टमी आहे मुलांसाठी जे उपवास आणि हे आज आता म्हणजे ह्याच्यात नक्की काय केलं जातं किंवा काय करावं लागतं असं, म्हणजे आय डोंट हॅव एनी आयडिया म्हणून मी विचारते. कुठलं कराष्टमीचं? अहोई अष्टमी आहे ना आज मुलांसाठी, त्याचा मी उपवास ना असतो कुठलेच असं. उपवास नाही करत. आता इथे पण माझ्या नोट्स मध्ये समोर आहे की जो एकादशीचा दिवस आहे तर त्याला उपवास तुम्ही करा. पण मी उपवास आहे ना कसला करते, कुणाला वाईट बोलायचं नाही, निगेटिव्ह बोलायचं नाही, निगेटिव्ह घ्यायचं नाही. मी फक्त एवढेच उपवास करते. मी ते जे असतात ना साबुदाणा खिचडी खाण्याचे, ते आपल्याकडून अजिबात होत नाही. आणि त्याच्यात त्यांनी हे पण सांगितलं होतं की त्या एकादशीला तुम्ही हे सगळं म्हणजे उपवास नाही केला तर फक्त भात खाऊ नका, असं पण आहे. पण मला जेवढं पटतं ना तेवढंच घेते, आणि जर त्याचे मला रिझल्ट दिसत असेल तर तेवढंच सांगते. जर तुमच्याकडे तो उपवासाची प्रथा असेल ना तर मग तुम्ही करू शकता. कारण मी काही हे करत नाही आणि आता एक एक गोष्टी ऐकायला मिळतायत ना, तर ते तुम्ही स्केप्टिकल होतात की अरे एक्झॅक्टली काय करतोय की आपण नाही करत आहे, ह्या माझी dilemma-मध्ये एकच येतात. डेफिनेशन आहे कुठल्याही उपवासाची. तिथेही बरंच मला माहिती मिळाली आहे, वाचनात आलंय, सेशन्स मध्ये आलेलं आहे, किंवा आपलं जी बॉडी असते त्याच्यावर. पण ते काही मला साबुदाणा पहिली गोष्ट आवडत नाही आणि भगर काही पचत नाही त्याच्यापेक्षा. आणि उपवास म्हटलं की भूक लागतं. आता मी जेव्हा जेव्हा म्हणते ना तुम्हाला 1 ते 6 इथे सेशन्स झाले, तर नेमकं इतर वेळेला माझं 11ला जेवण होतं, 10:30 ते 11 मध्ये रोजचं जेवण होतं. पण सेशन असलं की कधी कधी काय होतं, नेमकं जेवण होत नाही, नाश्ता पण होत नाही, कारण 10ला मी जेवते म्हटल्यावर कुठं नाश्ता होणार आहे. तर त्या दिवशी 6-7 वाजून गेले तरी निरंकाळ करवा चौथचा तो दिवस होता, असा उपवास घडला. तर ते त्या डिव्हाइन एनर्जीला आहे ना, जर आपल्याकडून सेवा करून घ्यायची असेल ती कशी होते. तर त्या दिवशीचं सेशन पण खूप छान झालं. त्या ताईंना खूप अडचणी होत्या आणि माझं असतं कंपल्सरी हजबंड, वाईफ आणि मुलं सगळ्यांनी यायचं. कारण एक ट्रेन होतो आणि एक अनट्रेन राहतोय, मग ते घरात प्रॉब्लेम राहतातच राहतात. मग मी दोघांना बोलवते, पण त्यांचं ते नव्हतंच, येणार नव्हते ते. मग जी काही मी त्यांना सेवा दिली, जे काही कन्सल्टेशन झालं, आणि ते एवढे खुश झाले की त्यांनी टोटल सगळे कोर्सेस घेतले. म्हणजे सायंटिफिक ज्या टेस्ट आहे, एकाची फी आहे 7,800, दोन्ही मुलांची ती पण घेतली आणि आपले हे सगळे कोर्सेस पण घेतले. तर मग ते उपवास पण घडला, लक्ष्मी पण प्रसन्न झाली. त्या पद्धतीने सेवा झाली आणि लक्ष्मी पण आली माझ्याकडे. तर तुमच्याकडे जर कराष्टमीचं तुम्हाला काही खास माहिती असेल, रिच्युअल असतील, उपवास असतील, तर तुम्ही ते करू शकता. ओके, येस. देन अजून एक टॉपिक आपला राहिला आहे, तो मी तुम्हाला सांगते. काय करावं हे सगळं आपण पाहिलं. काय करू नये ते एवढंच आहे की दिव्यांचा सण आहे, रोषणाईचा सण आहे, प्रकाशाचा सण आहे. म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपल्याला प्रकाश घ्यायचा आहे. तर घरामध्ये पण सगळीकडे छान स्वच्छता करा, आकाश दिवे लावा, लाईट लावा, बल्ब लावा, सगळं लावा. आणि आवर्जून कुणालाही दुखवणं, चुकीचं बोलणं, एखाद्याच्या बोलण्यातून चुकीचा अर्थ घेणं, हे सगळं बंद करा. त्याच्यानंतर असतं अभ्यंग स्नान. तर अभ्यंग स्नानासाठी मला तुमच्या सेवेचा मोका तुम्ही देऊ शकतात. गेली 7 वर्ष प्रियाज हर्बलचं प्रोडक्ट आहे आणि ऑटो पायलट मोडवर तो बिझनेस आहे. म्हणजे मी दिवसभर आता सेशन्स घेते आहे, पण प्रियाज हर्बलमध्ये जेवढे प्रोडक्ट आहे ते मी स्वतः बनवते अजूनही, आणि रिझल्ट्स ऑसम आहे. मी तिकडे लक्ष दिलं काय, नाही दिलं काय, डेली ऑर्डर असतात, रिसेलर्स आहेत. मी जे काल म्हटलं होतं ना, काही लोकांनी काय केलं, तुमचे रेकीचे फीडबॅक पाहून ग्रुप लेफ्ट करायला सुरुवात केली.
आता काय झालं, मी पण किती ठिकाणी टाकणार ना, आणि काही लोक बऱ्याच ग्रुपला आहे, म्हणून मी काय सांगितलं की आता एकच ग्रुप ठेवावा आणि आपले जे सगळे सेशन्स आहे किंवा सर्व्हिसेस आहे ते एका ग्रुपमध्येच तिथे द्यावा. तर उठण्याचा साबण आहे, खूप लोकांना उठणं लावण्याचा कंटाळा किंवा ते आवडत नाही, तर खास उठण्याचा साबण आहे आणि उठणं आहे ते आपलं वर्षभर विक्री होतं, ते एवढं छान आहे. पिगमेंटेशनचं किट आहे, पिंपल्सचं किट आहे, हेअरचं किट आहे. तर हे आपलं डेली बेसिसवर याचे ऑर्डर असतात, तर तुम्ही याचं रिसेलिंग सुद्धा करू शकतात. म्हणजे जर तुमच्यापैकी कोणी गृहिणी असतील तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना ते माझ्याकडून घेऊन त्यांना देऊ शकतात. तर ते आता इथे अभ्यंग स्नान हा विषय आला म्हणून सांगते. तर एक्स्ट्रा डिटेल्ससाठी तुम्ही प्रियाज हर्बल नावाने जो ग्रुप आहे ना, ईशा तुमचा माईक बंद करा प्लीज. तर प्रियाज हर्बल नावाने जो ग्रुप आहे तिथे त्या सगळ्या पोस्ट असतात, तर तुम्ही तो ग्रुप जॉईन करून ठेवू शकतात. तुम्हाला स्वतःसाठी लागत असेल काही तर तुम्ही घेऊ शकतात. रिझल्ट पहिल्यापासून ऑसम आहेत, त्याच्यामुळेच बिझनेस स्टेबल आहे आत्ता. पण आता रेकी हिलिंग करून मी ते प्रॉडक्ट पाठवते, म्हणजे जे पण आहे पिंपल किट, पिगमेंटेशन किट, हेअर किट. तर फक्त रेकी नाही, जवळपास आता 6 मॉडॅलिटीजमधून मी ते हिलिंग करते. तर रिझल्ट अजून छान आहेत ते आहे. त्याच्यानंतर हे एक सुंदर असं, हे फक्त मी 12 किट चार्ज केलेले होते, हील केलेले होते, प्रॉस्परिटी, अबंडन्स, मनी अट्रॅक्शनसाठीचं. तर हे 12 किट होते, त्याच्यापैकी मला वाटतं 6 किट आत्ता शिल्लक आहेत खास दिवाळीसाठी आणि शरद पौर्णिमेच्या रात्री. त्याच्यानंतर दुसरा पूर्ण दिवस सूर्याचा आणि ती पुन्हा रात्र, आणि त्याच्यानंतर हे हिलिंगवरून उचलले जातात, म्हणजे बाहेर ठेवलेले असतात सूर्यप्रकाशात आणि चंद्रप्रकाशात. पूर्ण रेकीचं तिथे हिलिंग होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा घरात आणल्यानंतर बाकीच्या मॉडॅलिटीज लावून हिलिंग केलं जातं. हे प्रॉस्परिटी आणणारं आहे, मनी अट्रॅक्ट करणारं आहे. तर हे जर किट तुम्ही घेत असाल तर तुमच्याकडे, जसं काल ब्रासलेटबद्दल विचारलं होतं है ना, तर ब्रासलेट घेऊ शकता मनी अट्रॅक्शनचं किंवा हे किट. तर मी हिलिंगमध्ये सध्या किट ठेवलेले होते. तर हे किट काय आहे, याच्यात मनी अट्रॅक्शनचे क्रिस्टल आहेत. मग हे जर तुम्ही घेतलं तर हा एक सोबत धूप दिलेला आहे पंचगव्याचा, हा धूप पेटवायचा आणि प्रत्येक एक क्रिस्टल त्याच्यावर असा फिरवायचा आणि हा धूप पेटवला त्याच्यावर हा क्रिस्टल फिरवायचा, शुद्ध हो शुद्ध हो शुद्ध हो असं म्हणायचं आणि पुन्हा तो ठेवायचा. म्हणजे कारण मी कुरिअर करणार, रस्त्यातून तुमच्याकडे येणार, रस्त्यातली जर कुठली निगेटिव्ह एनर्जी असली तर ती रिमूव्ह करायची. मनी रेकीची दीक्षा झाली आहे तर त्याप्रमाणे त्याला पुन्हा हील करा, चार्ज करा. ओके. तर याच्यामध्ये आहे सगळ्यात आधी हा पायराईट म्हणून रॉ फॉर्ममध्ये आहे. ओके, रॉ फॉर्ममध्ये पायराईट आहे. तर हा सगळ्यात वरचा किंवा महत्त्वाचा म्हटला जातो, पैसे खेचून आणणारा. तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात तर आज वरच्यावर बऱ्याच ठिकाणी जेवढा मोठा पायराईट ठेवाल तेवढे पैसे येतात, हे थॉट आहे. तर खूप लोक पायराईट किलोने घेऊन घरात ठेवतात. त्याच्यानंतर हा त्याच्या खालोखाल आहे, पायराईटच्या खालोखाल सिट्रेन. ओके. तर हे जे काही क्रिस्टल आहे ना, हे नेचरमध्ये तयार होतात, हे रॉ फॉर्ममध्ये असतात आणि मग काही वेळेला त्याला प्रॉपर मॅनमेड व्यवस्थित शेप दिला जातो. पण याच्या आत जे दिसतंय ना, हे रॉ आहे. ओके. तर पायराईटच्या आधी मी एक इथे ॲड केलेला आहे, तो आहे क्लिअर क्वार्ट्स. हा काय करतो, जे मनी ऑब्स्टॅकल आहेत आपल्या लाईफमध्ये, अडथळे आहेत, ते क्लिअर करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर हा आहे ग्रीन ॲव्हेंच्युरियन. हा गुड लक खेचून आणतो आपल्याकडे, मनीच्या बाबतीतलं, पैशांच्या बाबतीतलं. देन महालक्ष्मीला प्रिय असं हे गोमती चक्र आहे. त्यानंतर दृष्ट लागायला नको म्हणून हा टायगर आय असतो आणि हे क्रिस्टल वर्क करतात. ओके. आणि त्यानंतर हा ग्रीन जेड म्हणून असतो, याच्यावर काही नंबर्स आहेत आणि इकडे प्रॉस्परिटीचा साइन आहे, म्हणजे सिम्बॉल आहे आणि क्रिस्टल ग्रीन जेड आहे. तर हे जर किट तुम्ही घेतलं तर पैसे अट्रॅक्ट होतात. हे किट तुम्ही कुठे ठेवू शकतात, तर घरात उत्तरेला किंवा
जी पण तिजोरी असेल, लॉकर असेल, ऑफिसचं ड्रॉवर असेल मनीचं, तिथे ठेवू शकतात. तर याची किंमत 1500 रुपये आहे. आत्ता कोणीतरी मेसेज केला आहे. तर 1500 रुपये याची प्राईज आहे. पण मी एवढंच नाही देत, अजून देते. माझी सवयच आहे ती. जेवढं मी दाखवते तेवढं नाही देत, त्याच्यापेक्षा जास्त देते. तर याच्यासोबत तुम्हाला खास अफर्मेशन्स मिळतील पर्टिक्युलर. ते अफर्मेशनसुद्धा हिलिंग केलेले असतील, तुमच्यासाठी ते काम करतील. काही सिम्बॉल असतील ते तुम्हाला सांगितले जातील. मनी ग्रीड तुम्हाला दिलं जाईल. आणि मॅम ते पूर्ण सेट 1500 ला हा पूर्ण बॉक्स आहे, सेट आहे, किट. म्हणजे हा टोटल किट मनी जे आहे ना, की मनी यावा, त्याचा आनंद घेता यावा, उपभोग घेता यावा, तो खर्च करता यावा आणि खर्च करून संपत्तीच्या स्वरूपात तो बॅलन्समध्ये राहावा. काय होतं, पैसे खूप येतात आपल्याकडे, पण ते टिकत नाहीत, पुरत नाहीत. किंवा खर्च करतो आपण आपल्या मर्जीने, आपली शॉपिंग आपण करतो, पण ते सुख नाही देऊन जात, आनंद नाही देऊन जात. तर असे जे काही मनी प्रॉब्लेम आहेत किंवा कुठे अडकलेले पैसे परत आपल्याला मिळणं, या पद्धतीने हे क्रिस्टल काम करतं. याच्यासोबत तुम्हाला मी मनी ग्रीड बनवून देते आणि मनी अफर्मेशन्स तुम्हाला दिले जातात. ओके, तर ते आपण याच्यात दिलेलं आहे. ज्या दिवशी हिलिंग म्हणजे ज्यांचं मनी रेकीला ॲडमिशन आहे ना, त्यांचं त्या दिवशी सकाळीच आपण ते प्रत्येकाचा फोटो लावून ते तयार केलं होतं आणि तुम्हाला सोबत घेऊन बसायला सांगितलं होतं, है ना. यस. तर 6 किट आहेत, 12 हिलिंग केले होते. मॅम मनी रेकिंगची दीक्षाचं हे काय आहे, कोर्सची फी काय आहे? 2400. ओके. जर दीक्षा घ्यायची असेल मनी रेकीची तर काय होतं, मी तुम्हाला हे सगळी माहिती देते. स्टील काही लोकांना अडचणी येतात, कारण युनिव्हर्सल एनर्जीशी कनेक्शन नसतं. जसं आपण ऑरा बघितला, फ्रिक्वेन्सी बघितली, तर काय होतं की नॉलेज सगळं मिळालं आहे, आपण कॉन्शियस राहून पॉझिटिव्ह पण आहोत, पण काही लोकांना तरीसुद्धा अडथळे येतात, कारण ते त्यांचं कनेक्शन झालेलं नसतं. मग मनी रेकीची दीक्षा काय करते, मनी रेकीचा वेबिनार पाठवला होता आज मी तुम्हाला सकाळी, है ना, तर तो एकदा बघा अजून इन डिटेल, मनी रेकी काय आहे. तर ती आपण फक्त ह्या महत्त्वाच्या मुहूर्तांवर देतो. आता दसऱ्याला एक मुहूर्त होतं, 3.5 मुहूर्तांपैकी एक, ती एक झाली. त्याच्यानंतर आता धनतेरस जी आहे, धनत्रयोदशी, त्या दिवशी मनी रेकीची दीक्षा होईल. त्यानंतर मग गुढीपाडवा, अक्षय तृतीया असंच होईल. तर तुम्ही मध्ये मनी रेकीचा कोर्स घेऊ शकतात. त्या सगळ्या जे थॉट आहेत किंवा जे प्रोसेस आहे सायकोलॉजिकल, त्याच्यावर तुम्ही काम करू शकतात. पण मनी चॅनल तुम्ही या मुहूर्तांनाच होतात. तर आत्ता एक मुहूर्त आहे धनत्रयोदशीचा. ओके, तर मग 2400 फी आहे. ज्यांनी कोणी रेकीला ॲडमिशन केली नसेल त्यांनी मनी रेकीला करून घ्या किंवा हे किट तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर मॅम जरा बाहेर जायचं, लेफ्ट झालं तर चालेल का? हो झालंय, मी तेच बघत होती, झालंय आपले टॉपिक सगळे. म्हणजे दिवाळी रिलेटेड किंवा स्पिरिच्युअल सेवा, अध्यात्म रिलेटेड जे काही होतं, हिलिंग रिलेटेड, ते आपलं झालेलं आहे. तर जर कुणाला लिव्ह करायचं असेल करू शकता, कुणाला काही प्रश्न असेल किंवा शेअरिंग असेल तर करू शकतात. अदरवाईज आपण थांबू. मॅम तुम्ही एवढं सुंदर सांगताय ना की काही प्रश्नच उरत नाहीत. आम्हाला विचारायचं असतं सेशनच्या आधी, पण सेशन एकदा सुरू झालं ना की विचारायला काही उरतच नाही. तुमचा छानसा चेहरा दाखवा, म्हणजे मला ओळख होईल नक्की कोण आहे. यस, नमस्कार. नमस्ते. शिल्पा हुपरीकर. हा, ओके, आता राहील लक्षात. छान, मस्त. तुम्ही जे कार्य करताय ना त्याला साष्टांग प्रणाम. ते सहज कुणालाही शक्य नाहीये. तुम्ही खूप देताय भरभरून. घेणारी पण माणसं तशीच पाहिजेत तुम्हाला. ते त्यांना कळायला पाहिजे, त्या योग्यतेची माणसं पण तुम्हाला भेटायला पाहिजेत. खूप छान, खूप छान. आम्हाला काय सांगितलं माहिती का, ज्या वेळेला रेकीमध्ये मी आली, पहिली झाली, दुसरी झाली आणि 2 ठिकाणी झालंय ग्रँड मास्टर पर्यंत, म्हणजे टोटल तर 7 लेवल आहेत, है ना. तर 7 आणि परत 3 एका ठिकाणी. तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गुरु हा प्युअरच भेटला मला. पण मी इतक्या ठिकाणी का शिकली, कारण मला ॲज अ करिअर इथे यायचं होतं. आणि दुसरी गोष्ट, जो माझा मूळ अंक आहे तो गुरुचा आहे.
तर त्याला नेहमी नॉलेज हवं, डिव्हाइन नॉलेज. काय सांगितलं, थर्ड आयवर गुरुचं स्थान आहे. तर बस नॉलेज पाहिजे, किती पण मिळू दे, कमीच पडतं आणि ते छान वाटतं. तर म्हणून माझ्या एवढ्या ठिकाणी रिपीट कोर्स झाले. तर प्रत्येक वेळेला रेकीच्या गुरूंनी हेच सांगितलं की तुम्ही नाही ठरवलंय, तर तुम्हाला सिलेक्ट केलं गेलं आहे डिव्हाइनकडून, रेकी एनर्जीकडून. ज्या वेळेला आपण एक हिलर होतो ना, तर आपण नाही ठरवत ही गोष्ट, आपलं सिलेक्शन होतं. आता असे पण खूप व्यक्ती, त्यांना रेकीमध्ये पुढे जायचंय, त्यांनी फी पण पे केलेली आहे, पण ना सेशन अटेंड करायला मिळत, ना त्यांना प्रॅक्टिस करायला जमत, ना दीक्षेमध्ये काही अनुभव येत, ना मेडिटेशनचा काही अनुभव येत, ना त्या गुरुशी त्यांचं कनेक्शन होत. असे खूप लोक आहेत. तर हे होतं, म्हणजे कुठून व्हावं रेकी, किंवा तुम्ही रेकी हिलर व्हावं का, हे ठरलेलं आहे. म्हणजे इतकं सडनली मी ग्रँड मास्टर झाली, एवढ्या स्पीडने झाली. मला रेकीचा र सुद्धा माहिती नव्हता काही महिन्यांपूर्वी. आणि मी इतक्या वेळेला रिपीट केल्या 7 लेवल्स, आणि एवढं कॉन्फिडंटली आणि फ्लुएंटली तुमच्या समोर बोलते. तर त्यांनी अजून एक सांगितलं, ज्या वेळेला माझी टॅरोची डिग्री सुरू होती, टॅरो पण 3 ठिकाणी झालेला आहे, आता त्याच्यात पण खूप छान फ्लुएन्सी आहे. तर तिथे मला हे रिझन कळलं की हे काय सुरू आहे, मी इतके पटापट पे कुठून करते, माझ्याकडे एवढे पैसे कसे येत आहे. प्रत्येक कोर्सचं ज्या वेळेला सांगितलं जातं की ऑफर आहे आणि एवढेच सीट आहे, त्यावेळेला मी कसं करते हे, किंवा मी एका ठिकाणी करून समाधानी का नाही आहे. तर मग टॅरोच्या सेशनमध्ये बोलता बोलता टॉपिकमध्ये असं आलं की इथे तर सिलेक्शनच होतं, आपण ठरवून नाही येऊ शकत. देन असं कुठला तरी आपला जन्म असतो पास्ट. आता ह्या गोष्टी आधी खरंच पटत नव्हत्या, पण ज्या वेळेला एनर्जीला कनेक्ट झाली, ग्रँडमास्टरची दीक्षा झाली आणि ज्या काही अनुभूती आल्या ना, तर मला विश्वास ठेवावा लागला, असे अनुभव आले. तर असा कुठला तरी आपला जन्म असतो की ज्या वेळेला आपण स्पिरिच्युअल जर्नीमध्ये असतो, सेवा करत असतो परमेश्वराची, भगवंताची, मानवतेची, आणि समहाऊ तो जन्म आपला संपतो आणि आपल्याला तो देह सोडावा लागतो. आपली ती जर्नी तिथे संपते, पण ती सेवा पूर्ण झालेली नसते आणि मग ती ह्या जन्मात पूर्ण करावीच लागते. तो करून घेतो आपल्याकडून, असं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं, असं सांगितलं. तर साधारण हे कधी होतं म्हणाले, 30शी किंवा 35शी नंतर ही सुरुवात होते. म्हणजे खूप लोक, आता सायंटिफिक कन्सल्टेशन मी खूप केले ब्रेन मॅपिंगचे, तर त्याच्यात हे आढळलं की पॅरेंट्स मुलांना घेऊन येतात मुलांसाठी, आणि मुलांचं ते टेस्ट झाली का पॅरेंट्स स्वतः दोघं नवरा बायको करतात. का की आम्ही जो जॉब करतोय तो आमच्यासाठी नाहीये, आम्ही मरमर करतोय, EMI साठी करतोय, मला ते काम आवडत नाहीये, तर मग असं माझं काय आहे. आणि मग त्याच्यात कळतं की त्यांचा लाईफ पर्पज काय आहे, पॅशन काय आहे. तर तसंच माझंही मे बी झालं असेल. मी BSc BEd आहे मॅथ्समध्ये, आणि शिकवणं हे मला करायचं होतं, हे माझं ध्येय होतं की मी टीचर होईल, मॅथ्सची टीचर झाली आणि सगळ्याच गोष्टींची टीचर झाली. खूप काही शिकवलं, जेवढं तुम्हाला माझ्या कॅटलॉगला दिसत असेल नसेल. तर एवढं झाल्यानंतर मग त्या टॅरोच्या सेशनमध्ये मला कळलं की अशी एक फेज येते की त्यावेळेला कुठल्या तरी जन्मात जी सेवा राहून गेलेली आहे, परमेश्वराची असेल, डिव्हाइनची असेल, मानवतेची असेल, व्हॉटेवर, तर ती साधारण वयाची 30शी किंवा 35शी झाली की ॲटोमॅटिक तुम्ही अचानक त्या जर्नीमध्ये येतात. तर थोडंसं क्लॅरिटी न्यूमरोलॉजीच्या सेशनमध्ये पण आली की मूळांक आणि भाग्यांक कसा काम करतो. आणि ज्या वेळेला मी रीडिंग केले ना, ते रीडिंग एवढे ॲक्युरेट आले, त्याच्यामुळे जो आनंद आणि समाधान झालं किंवा जे सक्सेस मिळालं, तर त्यामुळे मी ते खूपच पॅशनेट झाली ह्या क्षेत्रात काम करण्यासाठी, आणि झालंय सुरू. अशा पद्धतीने आहे. तर मी काही नाही आहे, ते निमित्त मात्र आहे. आपलं सिलेक्शन होतं, ह्या गोष्टी होतात. तुमच्याही बाबतीत होतील जर तुम्ही इतका वेळ इथे ऐकत आहात मला आणि अचानक सगळ्यांचे कॅमेराच बंद झाले. येस, ओके, चलो थांबूया. मॅम, आणि थँक्यू व्हेरी मच, खूप काही दिलं आम्हाला. आत्ता कोणीतरी पेमेंट केलंय का 1500चं? जस्ट स्क्रीनवर दिसतंय. मी केलंय आता. ह्या किटसाठी केलंय का? नाही, हे रेकी लेवल 2 साठी केलंय. ओके, मेन्शन करा तिथे, स्क्रीनशॉट टाकून. केलंय केलंय ना मेन्शन? स्क्रीनशॉटला. हो केलंय. शीतल जाधव ना?
हो Yes, हो ओके चालेल. चला थांबूया. येस. ओके मॅम, थँक्यू इतका मॅम, वेळ थँक्यू मला सो मच. ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि रिक्वेस्ट करते की आजचं किंवा याच्या रिलेटेड जे पहिलं सेशन झालं दिवाळीबद्दल, तर थोडासा एक्सपिरियन्स आपला जो जिज्ञासा गुरुकुलम नावाने ग्रुप आहे तिथे तुम्हाला ज्या शब्दात किंवा जसं वाटेल की सेशनमधून काय कळलं तर ते करा, म्हणजे बाकीच्यांनाही फायदा होईल. ओके, कारण फ्रीच आहे आजचं सेशन, पण नाही आले खूप लोक, तर त्यांनाही जर क्लॅरिटी आली की दिवाळी का आणि कशी साजरी करायची, तर त्यांच्याही आयुष्यात नक्की थोडंसं आनंद येईल, स्माईल येईल. थँक्यू सो मच. बाय बाय. थँक्यू सो